वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द PSR. आणि आजच्या या PSRच्या टॉपिकमध्ये मी जस्टिस, रॉल्स थेरी ऑफ जस्टिस, रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत यावर चर्चा करणार आहे. पहा, आपण अगोदर सर्वात प्रथम काय करणार आहे, सिलेबस पाहणार आहे, त्याच्यानंतर काही PYQ डिस्कस करणार आहे. त्या PYQ वरून एक अंदाज बांधणार आहे की कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात, त्याचा इम्पॉर्टन्स समजून घेणार आहे आणि ते डिकोडिंग झाल्यानंतर आज आपण टॉपिकला डिस्कस करायला देखील सुरुवात करणार आहे. ॲट द सेम टाईम मी तुम्हाला मराठीमध्ये नोट्स घेऊन आलेलो यासाठी आज, आणि त्या नोट्स दाखवणार देखील आहे की कशा पद्धतीने त्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती डिस्कशन मी करणार आहे. निश्चितच सो अटेंटिव्ह राहायचं आहे, सेशन लॉंग होणार आहे. सो जे जेन्युइन कॅन्डिडेट आहे PSRचे, ज्यांना असं वाटतं की PSRमध्ये मला रॉल्स थेरी ऑफ जस्टिस समजून घ्यायचं आहे, मला PSR जेन्युइनली प्रिपेअर्ड करायचं आहे, त्याच स्टुडंट्सनी माझं असं म्हणणं आहे की हे लेक्चर पूर्णपणे पाहावं. जे सिरियस कॅन्डिडेट नाही त्यांना हे लेक्चर जड इन द सेन्स समजायला नाही, त्यांना त्यांची जो पेशन्सच नाही ना, जे सिरियस नाही ते, राईट. सो सिरियसली पेशंटली हे लेक्चर ऐकायचं, कदाचित 1 आवरपेक्षा जास्त असेल. सो आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, ट्राय करणार आहे रॉल्स थेरी ऑफ जस्टिस उलगडण्याचा, समजून घेण्याचा, जेणेकरून तुमचं PSRचा एक अत्यंत महत्त्वाचा सिलेबसचा पॉईंट तयार होईल. सो वेलकम अगेन टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड लेट्स बिगिन. सो जस्टिस थेरी, रॉल्सची न्यायाचा सिद्धांत. दरवर्षी अंडरलाईन करून घ्या स्टेटमेंट, दरवर्षी रॉल्स थेरी ऑफ जस्टिस, रॉलचा न्यायाचा सिद्धांत, त्याच्यावरती एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. तो स्वरूप वेगळं असेल बट क्वेश्चन असणार नाही असं वर्ष सापडणार नाही तुम्हाला. एव्हरी इयर देर इज गोइंग टू बी 1 क्वेश्चन फ्रॉम द रॉल्स थेरी ऑफ जस्टिस. आणि त्यात पण जर सिलेबस बघितला तुम्हाला तर दिसून येईल न्यायाचा सिद्धांत, रॉल्स थेरी ऑफ जस्टिस आणि इट्स कम्युनिटेरियन क्रिटिक. कम्युनिटेरियन म्हणजे काय, एक प्रकारे समाजवादी. आता सोशलिझमला पण समाजवादी म्हटलेलं आहे, पण इथं काय म्हणू शकतो तुम्ही, एक समाज कम्युनिटी म्हटल्यामध्ये समुदायवादी, राईट. सो समुदायवादी म्हणता येईल, समाजवादी म्हणण्यापेक्षा, सॉरी, समुदायवादी. सो अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की 2च पॉईंट आहे सिलेबसचे, एक म्हणजे रॉल्स थेरी ऑफ जस्टिस काय आहे आणि दुसरे म्हणजे त्याचे समुदायवादी टीकाकार कोण आहेत आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह काय, याच टाईपचे क्वेश्चन आहे. लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड टिल डेट. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. हा 10 मार्कर, जो मी सांगितलं 5 क्वेश्चन 10-10 मार्काचे असतात, तर 10 मार्करला क्वेश्चन विचारला आहे वितरणात्मक न्याय म्हणजे काय. पण वितरणात्मक न्याय समजून घेण्यासाठी तुम्हाला न्याय समजून घ्यावा लागेल. सो अगोदर न्याय समजून घ्या, मग लक्षात येईल की वितरणात्मक न्याय म्हणजे काय. दुसरा क्वेश्चन आहे प्रोसिजरल जस्टिस अँड सबस्टँटिव्ह जस्टिस म्हणजे काय, कार्यपद्धतीविषयक न्याय किंवा तात्विक न्याय. तात्विक, सबस्टँटिव्ह काहीतरी इम्पॉर्टंट. प्रोसिजरल म्हणजे प्रक्रियात्मक, जे म्हणू, कार्यपद्धती म्हणण्यापेक्षा प्रक्रियात्मक न्याय असं म्हणू शकतो, ठीक आहे. तिसरं काय बघा, मिळकतीचा सिद्धांत, याला एनटायटल थेरी ऑफ जस्टिस असं म्हटलं जातं. सो मिळकतीचा सिद्धांत म्हणजे काय, एनटायटलमेंट थेरी ऑफ जस्टिस. एनटायटलमेंट म्हणजे काय, मिळकत. मिळकत म्हणजे काय, मराठी भाषेत प्रॉपर्टी, संपत्ती, ठीक आहे, साधन संपत्ती. सो मालमत्ता ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारे, ठीक आहे. सॉरी, ठीक आहे, आता व्यवस्थित होईल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की इथं मालमत्तेचा सिद्धांत, मिळकतीचा सिद्धांत याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. सो जॉन रॉल्स थेरी मध्ये मग तुम्ही म्हणता एनटायटल थेरी ऑफ जस्टिस आहे, ती इम्पॉर्टंट आहे. एनटायटल थेरी नाही, राईट टू प्रॉपर्टी नाही, किंवा मालमत्तेचा सिद्धांत काय आहे ना, हा प्रश्न नाही. तर प्रश्न कशावरती आहे, तर एनटायटल थेरी ऑफ जस्टिस काय यावरती प्रश्न आहे. सो समजून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत. टू द पॉईंट, डायरेक्टली पॉइंटेड सिलेबसला क्वेश्चन आहे, हा सिलेबसमधून येणारा क्वेश्चन आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस किंवा हे जे वितरणात्मक न्याय आहे, हे थोडेसे वेगळ्या कंटेक्समध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. वेगळ्या कोणत्या, फॉर एक्झाम्पल वितरणात्मक न्याय हा इक्वॅलिटी किंवा समानता, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज, रिझर्वेशन, आरक्षण या कंटेक्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तो न्यायाच्याच कंटेक्समध्ये येईल असं नाही, तो समानतेच्या कंटेक्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो संदर्भामध्ये. पण हा जो जॉन रॉल्स थेरी ऑफ जस्टिस आहे, टू द पॉईंट, रॉल्स थेरी ऑफ जस्टिस म्हणजे थेरीज ऑफ जस्टिस, जस्टिसच्या सिद्धांतावरती आहे. मग त्याच्यामध्ये जॉन रॉल्सनी काही तत्त्व दिलेली आहेत, काही संकल्पना दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल द ओरिजिनल पोझिशन, मूळ स्थिती किंवा सद्यस्थिती असं म्हटलं त्याला, ठीक आहे. द ओरिजिनल पोझिशन, मग ती कन्सेप्ट आहे, ती समजून घ्यायची आपल्याला. त्याचबरोबर व्हेल ऑफ इग्नोरन्स दिलेलं आहे, अज्ञानाचा पडदा. सो तो अज्ञानाचा पडदा काय आहे, ती व्हेल ऑफ इग्नोरन्स काय, हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढं काय, न्यायाची 2 तत्वे आहेत. एक आहे डिफरन्स प्रिन्सिपल, म्हणजेच त्यांनी म्हटले त्याला भेदाचे तत्व.
भेदाचे तत्व म्हणजे काय, भेदभाव करणे, पण हा सकारात्मक भेदभाव असतो, तो पुढून समजून सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला यातून हे सिलेबसवरून हे कळलं की एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉन रॉल्सची थिअरी ऑफ जस्टिस इम्पॉर्टंट आहे, डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे, देर इज नो डाऊट इन इट. ठीक आहे. बट ॲट द सेम टाईम याबरोबरच ठीक आहे, याबरोबरच जॉन रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, सो न्यायाचा सिद्धांत, सो याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर याच्या सगळ्या संकल्पना. मग याच्यामध्ये 4 संकल्पना ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाच्या त्यांनी दिलेल्या. सगळ्यात पहिली संकल्पना आहे ती म्हणजे ओरिजिनल पोझिशन, सद्यस्थिती, मूळ स्थिती. दुसरी त्यांनी काय दिली, व्हेल ऑफ इग्नोरन्स. व्हेल म्हणजे काय, पडदा, ज्ञानाचा पडदा. ठीक आहे, ज्ञानाची खोली, अज्ञानाचा पडदा. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. तिसरं त्याने ते दिले ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं रिफ्लेक्सिव्ह इक्विलिब्रियम. याला मराठीत काय म्हणतात बघायची गरज नाही. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, 3 तत्व हे अनुक्रमे असले पाहिजे. इक्विलिब्रियम, रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, अनुक्रमे एक प्रकारे. ही 3 तत्वे अनुक्रमे असली पाहिजे. कोणती 3 तत्वे, ठीक आहे, मॅक्सिमम लिबर्टी, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, मराठीत पण सांगतो. ठीक आहे, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. अँड थर्ड थिंग कोणतं असेल ते म्हणजे डिफरन्स प्रिन्सिपल. आता याला मराठीत सांगायचं झालं तर जास्तीत जास्त स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्य, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, संधीची समानता, आणि तिसरं म्हणजे भेदाचे तत्व. त्यानंतर चौथं जे त्यांनी सांगितलं ते म्हणजे राजकीय स्वातंत्र्य, पॉलिटिकल लिबरलिझम, आणि याला त्यांनी युनिव्हर्सल प्रिन्सिपल म्हटलेलं आहे की देअर विल बी, सगळ्यांची सहमती या गोष्टीवर असणार आहे. बट याच्यावरती क्वेश्चन आहे, हे मला इथे पॉईंट आउट करून द्यायचं आहे. दॅट्स इट. मग आपण हे डिटेलमध्ये सगळ्या संकल्पना पाहणार आहोतच, पण ती कन्सेप्ट आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे काय, हे झालं रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. ह्या रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस नंतर जॉन रॉल्सच्या न्यायाच्या थिअरीनंतर त्याच्यावरती झालेली समुदायवादी टीका म्हणजेच काय, कम्युनिटेरियन क्रिटिक ऑफ जस्टिस. आता लक्षात ठेवा, सिलेबसला आपल्या फक्त कम्युनिटेरियन क्रिटिक ऑफ जस्टिस एवढंच आहे. याचा अर्थ ज्यांनी कोणी दुसरे टीकाकार आहेत ते महत्त्वाचे आहेत का, तर आहेत. का महत्त्वाचे सांगतो, टीकाकार किंवा समीक्षक म्हणा त्यांना. ही यासाठी महत्त्वाची आहे की जरी तुम्हाला जस्टिसमध्ये डायरेक्टली असं विचारलं नाही की मार्क्सिस्ट क्रिटिक कोण आहे जस्टिसचे, ते लिहा, की मार्क्सवादी टीकाकार कोण आहेत न्यायाचे, ती लिहा, असा प्रश्न नाही आला तरी तुम्हाला माहिती ना, तुम्हाला मार्क्सवाद स्टडी करायचा आहे आयडिओलॉजीमध्ये, विचारधारांमध्ये, त्याच्यामध्ये त्याचं क्रिटिसिझम लिहायचं आहे, त्याच्यामध्ये त्याचा एक न्यायाची संकल्पना असणार आहे काहीतरी, त्या न्यायाच्या संकल्पनेबद्दल तरी लिहायचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी न्यायाचे अदर जे काही क्रिटिसिझम आहेत किंवा अदर कोणत्या विचारधारेने केलेली टीका टिप्पणी ती सुद्धा स्टडी करावी लागणार आहे. पण क्वेश्चन न्यायाच्या संदर्भात आला तर रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस आणि इट्स कम्युनिटेरियन क्रिटिक म्हणजे समुदायवादी त्याचे टीकाकार याच्यावरच येणार आहे. ठीक आहे. पुढचं बघा, रॉल्सच्या न्यायाची स्त्रीवादी टीका. मी ऑलरेडी सांगितलं, जिथं फेमिनिझम स्टडी करायचं तिथं फेमिनिझमला आपल्याला कंटेक्समध्ये बघायचं की त्यांनी सुद्धा तिथं न्यायाच्या सिद्धांतामध्ये काय गोष्टी बोललेल्या आहेत किंवा त्यांच्या न्याय या संकल्पनेशी संदर्भात त्यांचे काय मतं आहेत हे सुद्धा पाहायचं आहे. त्यानंतर मार्क्सवादी टीका. मग ह्या संपूर्ण टीकेला मग सिक्वेन्स काय असतो नेहमी लक्षात ठेवा. कोणताही थिंकर असू द्या, कोणताही विचारवंत असू द्या, तो अगोदर काय करतो, तो थिअरी लिहितो, बरोबर. त्या थिअरीवरती कोणीतरी क्रिटिसिझम करतं, टीका करतं, आणि ह्या टीकेला तो परत उत्तर देतो. अगदी रॉल्सच्या बाबतीत पण तसं झालं. रॉल्सनी एसे लिहिलं होता सुरुवातीला, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून बुक लिहिलं थिअरी ऑफ जस्टिस म्हणून, त्याला टीका केली. कम्युनिटेरियन हे त्याचे सगळ्यात मोठे टीकाकार होते, समुदायवादी. पण त्याचसोबत मार्क्सनी पण टीका केली, त्याचसोबत तुम्हाला दिसून येईल फेमिनिस्ट स्त्रीवादी लोकांनी पण टीका केली. आणि विशेष म्हणजे रॉल हा उदारमतवादी होता, तरी देखील जे उदारमतवादी त्यांनी सुद्धा यावर टीका केली, उदारमतवादी. सो यांनी सुद्धा त्यावरती टीका केलेली आहे. बट ॲट द सेम टाईम तुमच्या लक्षात येईल की रॉल्स थिअरीबरोबर उदारमतवादी ही जी टीका झाली, ह्या संपूर्ण टीकाला रॉल्सनी उत्तर द्यायचं ठरवलं त्याच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये, सेकंड बुक. सो याला रॉल्सचं प्रत्युत्तर काय होतं हे देखील तुम्हाला प्रश्नात विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, सो इथं तेच विचारलेलं आहे बघा, रॉल्स टीकेला रॉल्सचे उत्तर. नंतरचं काय की ही रॉल्सची थिअरी जी आहे जस्टिसचा सिद्धांत जो आहे
त्याची प्रासंगिकता काय आहे, त्याचा रिलिव्हन्स काय आहे, हा त्याचा नंतरचा. ऑब्व्हियसली सगळ्या बाबतीत आहे. मार्क्सवादाची 21व्या शतकात प्रासंगिकता काय आहे, समाजवादाची प्रासंगिकता काय आहे. तुम्हाला वाटत नाही का उदारमतवादाला चॅलेंज येणार आहे? उदारमतवादाची प्रासंगिकता काय हा प्रश्न नाही ना, कारण उदारमतवाद आता सध्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. ऑलमोस्ट युनिव्हर्सल, सार्वत्रिक झाले, सगळेच वापरतात ते. म्हणून तुम्हाला वाटतं त्याचे आव्हानं काय असा प्रश्न येईल. पण साम्यवाद आणि मार्क्सवाद जो की बँक बेंचला गेलाय, म्हणजे पाठीमागं पडलाय, त्याच्या मात्र तुम्हाला प्रासंगिकता विचारली जाईल. कधी पण असे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. जी डॉमिनंट फिलॉसॉफी असती तिला आव्हानं काय विचारली जाते, आणि जी कंटेंडिंग फिलॉसॉफी असते, कंटेंडिंग म्हणजे काय की ज्याच्याशी कॉम्पिटिशन चालू आहे, स्पर्धा चालू आहे, त्याची नेहमी प्रासंगिकता विचारलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, रिलिव्हन्स विचारला, त्यानंतर पहा दॅट्स इट. एवढे सारे क्वेश्चन आहेत रॉल्स थिअरी ऑफ जस्टिसमध्ये. नंतरचा पॉईंट चालू होतो तो म्हणजे न्याय. सो तुम्हाला एवढं सगळं समजून घ्यायचं आहे. सो त्या पर्स्पेक्टिव्हने लेट्स बिगिन. आणि त्याच अनुषंगाने मी आज तुमच्यासमोर रिव्हील करणार आहे की आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या नोट्स कशा असणार आहेत. ठीक आहे. सो लेट्स सी. आणि दिस इज हाऊ आवर मराठी नोट्स विल बी. ह्या सगळ्या मराठी नोट्स आहेत. ठीक आहे. डेफिनेटली क्रेडिट गोज टू मी अँड माय स्टुडंट्स. खूप सारे स्टुडंट्स आहेत, त्यांच्या मदतीने ह्या नोट्स मी बनवलेल्या आहेत. कंटेंट ते रिव्ह्यू केलेले आहे, त्याच्यात करेक्शन्स काय करायची गरज पडली तर ते देखील केलेले आहेत. आणि अजून काय गरज पडली तर करत जाणार आहे, कारण कोणतंच बुक परफेक्ट नसतं, त्याला इव्हॉल्युशननी परफेक्ट बनावं लागतं. बट मी कंटेंट एडिट करणारा, कंटेंट जनरेट करणारा पर्सन असला पाहिजे. सो डेफिनेटली तुम्हाला मला असं वाटतं आहे की तुमची इथून पुढची जी PSRची जी समस्या आहे मराठीतून कंटेंट नाही ती सॉल्व्ह होईल. आणि बिलीव्ह मी, बऱ्याचशा लोकांनी आता पुस्तकं येणार आहे, खूप सारे पुस्तकं येणार आहे. आणि एक तर 2 प्रकारचे पुस्तकं आहेत. एक, ज्यांनी कधी UPSC दिलेली नाही तो पर्सन PSRचं कंटेंट लिहितोय. म्हणजेच आयदर ग्रॅज्युएशनचे कुठले तरी प्रोफेसर उचलून आणलेत विद्यापीठातले की जे BAला वगैरे शिकवतात ते, त्यांना राज्यशास्त्र मराठीतून येते म्हणून त्यांच्यासाठी आहे एक पब्लिकेशन नावाजलेले. नाव घेणं उचित नाही समजत म्हणून मी नाही करणार. आणि मी डेफिनेटली सांगतो त्यांची परचेस करू नका, कारण ते पुस्तकं तुमच्या कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेली नाही आहेत, लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला कोणी बनवलेली, ज्यांनी ChatGPTवर बनवलेली. पॉईंट टाकला, ह्याच्याबद्दल मला नोट्स द्या एक्सटेन्सिव्हली, ते मराठी ट्रान्सलेट करून द्या किंवा मराठीतून नोट्स द्या, डायरेक्ट कॉपी पेस्ट करून बुक तयार केलेले आहे. सो बी अवेअर अबाउट ऑल दिस काइंड ऑफ स्टफ्स. यू आर गोइंग टू कॉस्ट युअर 1 year, युअर लाईफ मे बी कॉस्ट. ठीक आहे. सो असो. नेक्स्ट, लाईफ मीन्स नॉट लाईफ ॲज सच बट तुमची जर्नी. ठीक आहे, ही इम्पॅक्ट होऊ शकते. सो लेट्स बिगिन. सो रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. न्याय म्हणजे काय? सगळ्यात पहिलं न्यायाचं महत्त्व काय आहे. सो लिहा इंट्रोडक्शन. सो दिस इज द इंट्रोडक्शन. न्याय ही राजकीय तत्त्वज्ञानातील वास्तुशास्त्रीय संकल्पना आहे, ऑब्जेक्टिव्ह काहीतरी आहे. मग तुम्हाला जर असं इंट्रोडक्शन विचारलं की तुम्ही इंट्रोडक्शन कसं लिहिणार न्यायाच्या क्वेश्चनवरती आला तर प्रश्न, तर तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता की न्याय हा असा एक सिद्धांत आहे राजकीय किंवा राज्यशास्त्रामध्ये, इज अन आर्किटेक्टॉनिक प्रिन्सिपल. वास्तुशास्त्रीय ज्याला म्हटलेलं आहे. जस्टिस इज अन आर्किटेक्टॉनिक प्रिन्सिपल. त्यालाच प्लॅटोने फर्स्ट व्हर्च्यू म्हटलेलं आहे, सर्वात पहिलं मूल्य ऑफ जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सिस्टीम. की कोणत्याही व्यवस्थेचं जर पहिलं मूल्य कोणतं असेल तर ते न्याय आहे. कोणती राजकीय व्यवस्था जी टिकून आहे, मग ती राज्य असेल, ती ज्युडिशरी असेल, ती उदारमतवाद असेल किंवा ती सेपरेशन ऑफ पॉवरसारख्या संकल्पना असेल. सो राज्याची कोणतीही अशी प्रकारची व्यवस्था त्याचं पहिलं मूल्य कोणतं असेल तर ते जस्टिस आहे, न्याय आहे. सो न्यायासाठी तुम्हाला 2 प्रकारे इंट्रोडक्शन लिहायला मिळाले. काय? द जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ एनी सिस्टीम, द वे ट्रूथ इज द व्हर्च्यू ऑफ फर्स्ट व्हर्च्यू ऑफ एनी सिस्टीम ऑफ थॉट. की कोणत्याही विचारांच्या व्यवस्थेचा सगळ्यात पहिला जो मूल्य असेल तर ते कोणतं आहे तर ते सत्य. अगदी त्याच प्रकारे न्याय हे कोणत्याही राजकीय व्यवस्थेचं पहिलं मूल्य हे तर झालं इंट्रोडक्शन, की त्याच्यात न्यायाचं महत्त्व कळाले. म्हणजेच काय, तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आले, न्याय समानता म्हणजे न्याय समानता बंधुता, तर त्याची सुरुवात तुम्ही इंट्रोडक्शन ही त्याचे महत्त्व सांगून करू शकता, ही अंडरलाइनिंग थिंग. आणि आणखीन एक महत्त्व काय सांगितलं आहे, न्याय ही राजकीय तत्त्वज्ञानातील एक वास्तुशास्त्रीय संकल्पना आहे, आर्किटेक्टॉनिक प्रिन्सिपल आहे, वास्तुशास्त्रीय तत्व आहे असं म्हणू शकतो. दिस इज द इंट्रोडक्शन. सो प्लॅटोच्या सगळ्यात पहिल्यांदा रिपब्लिकमध्ये जे की त्यांनी राजकीय तत्त्वज्ञान दिलं, या कल्पनेवरची चर्चा सुरू झाली. कोणत्या? न्याय या कल्पनेवरती चर्चा सुरू झाली. सो न्यायाचं डिस्कशन सगळ्यात पहिल्यांदा सुरू झालं प्लॅटोच्या प्लॅटोच्या रिपब्लिक ह्या पुस्तकातून. आणि तिथं त्याने सगळ्यात पहिल्यांदा थिअरी ऑफ जस्टिस दिलेले आहे.
त्याच्या रिपब्लिक बुकमध्ये. बट त्याची थिअरी ऑफ जस्टिस काय होती, ती त्यांनी डायलेक्टिक्स म्हणजे द्वंद्ववादातून त्याच्या शिष्यांशी चर्चा करून, सॉक्रेटिस सोबत चर्चा करून त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते पुढे काय आहे पहा, न्याय हे एक वास्तुशास्त्रीय आर्किटेक्टॉनिक राज्य आहे, स्टेट आहे. कारण त्यामध्ये कल्पना समजून घेतल्याशिवाय आपण अधिकार, स्वातंत्र्य, समता यासारख्या इतर कल्पना समजून घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, इन शॉर्ट, की हे इतकं आर्किटेक्टॉनिक प्रिन्सिपल आहे, की इतकं वास्तुशास्त्रीय तत्व आहे, की जोपर्यंत ती संकल्पना आपल्याला समजणार नाही न्यायाची, तोपर्यंत आपल्याला हे जे बाकीच्या संकल्पना आहेत, अधिकार, स्वातंत्र्य, समता, समानता, ह्या संकल्पना समजणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, प्लेटो, अरिस्टॉटल यासारखे शास्त्रीय विद्वान किंवा शास्त्रज्ञ म्हणा त्याला, राज्यशास्त्रज्ञ न्याय म्हणजे नैतिकता किंवा योग्य आचरण असे म्हणतात किंवा मानतात. म्हणजे यांच्या मते, प्लॅटोच्या मते असेल किंवा अरिस्टॉटलच्या मते, न्यायाची संकल्पना काय, सो त्यांची न्यायाची संकल्पना ही तुमच्या नैतिकतेशी जुडलेली आहे. ती कशी, म्हणूनच प्लॅटोला फादर ऑफ फिलॉसॉफी सुद्धा म्हटलं जातं. कारण का, त्यांनी फिलॉसॉफी काय असती, नेहमी जगण्याची काहीतरी सिद्धांत किंवा तत्वे, जगायचं कसं याची तत्व सांगते, त्याला फिलॉसॉफी म्हणतो आपण. मग जगण्यासाठी तुम्हाला नैतिकता पाहिजे. त्यांनी सांगितलं चांगले आचरण असणं म्हणजे चांगलं जीवन आहे, तेच तुमचा सोर्स ऑफ हॅपीनेस आहे, तुमच्या आनंदाचा स्रोत आहे. जर अशी सिच्युएशन आहे तर ती गोष्ट कोण सांगतो, ती त्या न्यायाच्या सिद्धांतामधून प्लॅटो सांगतो. म्हणून प्लॅटोला जनक म्हटलेले, कशाचा, तत्त्वज्ञानाचा जनक म्हटलेले. आणि अरिस्टॉटलला राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हटलेलं, किंवा राज्यशास्त्राचा तत्त्वज्ञ म्हटले किंवा शास्त्रज्ञ म्हणलेले. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय संकल्पनामध्ये न्याय म्हणजे काय, तर धर्म. आता इथे फार मोठी गैरसमजूत आहे भरपूर जणांचा, तो समजून घ्या. सो इवन अर्थशास्त्रामध्ये मेन्शन आहे, आपल्या भगवद्गीतेमध्ये मेन्शन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे मेन्शन, तो म्हणजे धर्म. याला धर्मसुद्धा असं म्हणतात, बट धर्म नाव होतं. ठीक आहे, धर्म. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे धर्म म्हणजे काय, तर रिलिजन. ठीक आहे, रिलिजनला काय मराठीत अर्थ आहे, धर्म. बट इथे समजून घ्या, हिअर धर्म इज नॉट ए रिलिजन, इट इज द रिलिजन, इट इज कन्सिडर सिनॉनिमसली विथ द रिलिजन बाय द वेस्टर्न पॉवर्स. जे ब्रिटिश लोक वगैरे होते त्यांचं काहीतरी मिसकन्सेप्शन झालं आणि त्यांनी धर्माला रिलिजन नाव दिलं. कारण ते अगोदर मराठीत होतं ना अस्तित्वात, नंतर त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन झाले, सो त्यांनी धर्माला रिलिजन म्हटलं. पण आपल्याकडं धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे नीती. आपल्याकडं धर्माची व्याख्या ही आहे. सो धर्म म्हणजे कर्तव्य आपल्याकडं, राजधर्म म्हणजे राजकर्तव्य. सो पितृधर्म, मातृधर्म, भ्राताधर्म म्हणजे ते धर्म म्हणजे काय, इथे कर्तव्य आपल्याकडे, लक्षात ठेवा. सो ते जे डिफरंट मिनिंग आहे ना, ती भारतीय संकल्पना त्याच्याशी मिळते जुळते, हे त्यांना इथं सांगायचं आहे. सो भारतीय संकल्पनेनुसार न्याय म्हणजे काय, तर धर्म आहे. जस्टिस म्हणजे रिलिजन किंवा धर्म असा इंग्लिशमध्येच आहे, तसंच मराठीत वापरायचा. परंतु समकालीन काळात, आजच्या काळात आपण जेव्हा राजकीय तत्त्वज्ञानाकडे बघितलेलं, असं लक्षात येतं नैतिकता म्हणून न्याय अस्तित्वात आहे. सो नैतिकतेकडेच न्याय म्हणून पाहिलं जातं आजच्या काळात सुद्धा, परंतु तो सामाजिक न्यायाविषयी अधिक आहे. सो सामाजिक न्यायापेक्षा जास्त आहे, म्हणजे तो सामाजिक न्यायापुरता मर्यादित राहिलेला नाही, असं इन शॉर्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट, सामाजिक न्यायाची व्याख्या काय आहे, सिंपल. व्हॉट डू यू मीन बाय सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आता हा तुमचा सब्जेक्ट पण आहे, सो GS2ला तुम्हाला इथे हेल्प होईल. बघा आता सामाजिक न्याय म्हणजे काय. सो पहा, रॉल्स म्हणतात की न्याय हा कोणत्याही समाज व्यवस्थेचा, राज्यव्यवस्थेचा, समाजव्यवस्था, कारण राज्यव्यवस्था ही समाजव्यवस्थेचा पार्ट आहे किंवा समाजव्यवस्था ही एका राज्यव्यवस्थेचा पार्ट आहे. सो इंटरचेंजेबली वापरले जातात. बट इथे लक्षात घ्या, समाजव्यवस्थेचा पहिला गुण आहे. त्याचप्रमाणे सत्य हे कोणत्याही विचार प्रणालीचा किंवा विचार व्यवस्थेचा पहिला गुण आहे. सो लिहा, दिस कुड बी युअर फर्स्ट इंट्रोडक्शन किंवा सेकंड, बट दिस कुड बी युअर इंट्रोडक्शन. द जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ एनी सोशल सिस्टीम, द वे ट्रूथ इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ एनी सिस्टीम ऑफ थॉट. ठीक आहे, सिम्पली. नेक्स्ट, कोणता समाज सर्वोत्तम समाज आहे, जो समाज अधिक कार्यक्षम आहे किंवा जो समाज अधिक न्याय्य आहे. त्याने सरळ प्रश्न विचारला की कोणता समाज तुम्हाला असं वाटतं की तो सर्वोत्तम आहे, अतिशय उत्कृष्ट काम करतोय, असा समाज जो अधिक कार्यक्षम आहे. जसं की तुम्ही वेस्टर्न पॉवर्स पाहता, वेस्टर्न कंट्रीज बघता, जापनीज कंट्री आहे, जापान जरी ईस्ट साईडला असलं तरी ते वेस्टर्न मानलं जातं, पाश्चिमात्य देश मानला जातो विचारधारेच्या बाबतीत.
मग ते अधिक कार्यक्षम आहेत आपल्यापेक्षा, ठीक आहे, असं मानलं जातं जगामध्ये, पण ते न्याय्य आहेत का? नाही. मग आपला जर समाज सपोज न्याय्य असेल त्यांच्यापेक्षा जास्त, तर कोणता समाज सर्वोत्तम आहे कसं ठरवायचं? तर न्याय हा पहिला गुण आहे, बाकी सर्व सद्गुण हे दुय्यम आहेत. म्हणजेच काय, इथे मिनिंग समजून घ्या. व्हाय वी आर सेइंग दॅट द जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू. न्याय हा पहिला गुण. काय की कोणत्याही समाजाची गुणवत्ता ठरवायची असेल तर पहिला गुण विचारात घ्यायला पाहिजे, तो समाज किती न्याय्य. जर तो समाज न्याय्य असेल तर डेफिनेटली तो समाज सर्वोत्तम आहे, तो पहिला गुण आहे. बाकीचे सगळ्या गोष्टी दुय्यम आहे. सो न्याय्य असेल तर मग तुम्ही कार्यक्षमता बघा, मग तुम्ही बघा की किती भेदभाव कमी आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. सामाजिक न्याय म्हणजे समाजात न्याय असला पाहिजे ज्यामुळे शांतता, सौहार्द म्हणजे काय, हार्मोनी म्हणतो, बंधुभाव म्हणतो आपण, आणि उत्कृष्टता निर्माण होते. सो महत्त्व, न्यायाचे महत्त्व पहा. याच्यात पण सगळ्या गोष्टी लिहायच्या असतात का? नाही. ठराविक गोष्टी लिहायच्या असतात नोट्समध्ये. ज्या की नोट्समध्ये काय लिहायचं असतं, दोन गोष्टी, जे आपल्याला ॲन्सरमध्ये वापरता येईल तेच लिहायचं असतं, आणि जे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच लिहायचं असतं. बाकीचे ह्या ज्या नोट्स आहेत ना, हे तुम्हाला समजण्यासाठी ह्या आहेत ना, एनी टाईम आहेत त्या अवेलेबल, टीचरनी सांगितलेलं आहेत. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला ज्याला फ्रिक्वेंटली रिवाईज करायचं आहे आणि जे उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकता ते नोट्समध्ये आलं पाहिजे. सगळं नोट्समध्ये आता कामं नाही. मग इथं सामाजिक न्यायाची व्याख्या दिलेली आहे, तुम्ही ती सामाजिक न्यायाची व्याख्या लिहू शकता. पुढं काय बघा, जॉन रॉल्सच्या म्हणण्यानुसार केवळ न्याय समाज हा सुव्यवस्थित समाज आहे, आणि एखादी व्यक्ती सुव्यवस्थित समाजातच चांगले जीवन जगू शकते. समजलं? म्हणजे न्याय समाज असेल तरच तो सुव्यवस्थित आहे, आणि सुव्यवस्थित असेल तरच तुम्ही चांगलं जीवन जगू शकतात. म्हणजे जीवनाची संकल्पना कुठेतरी न्यायाशी जोडली गेलेली आहे. सो न्याय असलं तर तो समाज न्याय्य समाज ठरवू शकतो. जो समाज न्याय्य समाज आहे तोच सर्वोत्तम समाज आहे किंवा सर्वोत्कृष्ट. असं का? कारण न्याय हे फर्स्ट व्हर्च्यू आहे, पहिले मूल्य आहे किंवा पहिला गुण आहे. मग जर तो समाज सद्गुण आहे तर याचा अर्थ काय? तिथेच लोक आनंदी आहेत, सुव्यवस्थित समाजातच चांगले जीवन जगता येते. म्हणजेच काय, ज्या न्याय समाज आहे तो सर्वोत्तम आहे, म्हणूनच तो सुव्यवस्थित आहे. सुव्यवस्थित, आणि जो समाज सुव्यवस्थित आहे त्याच समाजामध्ये आपण चांगले जीवन जगू शकतो. सो पुन्हा एकदा चांगल्या जीवनाकडे आलो आपण. याचा अर्थ काय? रॉल्ससुद्धा एक प्रकारे फिलॉसॉफीच मांडण्याचा प्रयत्न करतोय, तत्त्वज्ञानच मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्याला तुम्हाला लक्षात येईल, पुढे जाऊन त्याला टीका करण्यात आलेली आहे की ही रॉल्सची जी न्यायाचा सिद्धांत आहे, रॉल्सची जी थिअरी ऑफ जस्टिस आहे, ती थिअरी ऑफ जस्टिस कमी आणि थिअरी ऑफ इथिक्स जादा आहे, थिअरी ऑफ फिलॉसॉफी जास्त आहे. ते तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे, तो नैतिकतेचा सिद्धांत आहे, नाही की न्यायाचा सिद्धांत, अशी टीका केली जाते. त्याला कारण काय? कारण न्यायाला तो चांगल्या जीवनाशी जोडतो, आणि जे काही चांगल्या जीवनाबद्दल बोलतात ते सर्व इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने असतं चांगले जीवन. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय बघा, कोणता समाज हा सुव्यवस्थित समाज आहे? जिथे लोक एकमेकांशी शांतता, सुसंवादाने राहतात, आणि जिथे लोक दुसऱ्यांकडे किंवा इतरांकडे असलेल्या गोष्टींमुळे ईर्ष्या, मत्सर न ठेवता, याचाच अर्थ माझ्याकडे जे काही आहे त्यामध्ये मी आनंदी आहे, जो इतर व्यक्तीकडे आहे ते त्यांचे देय आहे असे मला वाटते. आता बघा, इथं एवढं सारे शब्द आहे ना, याला मी एका वाक्यात लिहू शकतो. काय? तुकाराम महाराजांनी सांगून गेले, ठेविली अनंती, ठेविली अनंती तैसेची राहावे. सिंपल. ठीक आहे, आता ते मी लिहित नाही. सो त्यांनी सिंपल एका शब्दात सांगितले, ठेविली अनंती तैसेची राहावी, की ज्या पद्धतीने आपल्याला मिळाले त्याच्यात आपण समाधान मानवावं. जे काही दुसऱ्याचं तिथे असं ध्येय होतं, माझ्याकडे जे आहे ते मी, हे संपूर्ण त्याचा सार तेवढा ते एका शब्दात आहे. पण सामाजिक न्याय हे वितरण किंवा पुनर्वितरण सिद्धांताला पुनर्वितरण न्याय असे म्हणतात. मग समजून घ्या, सामाजिक न्यायाचे दोन प्रकार मानलेले त्यांनी. एक वितरणाचा सिद्धांत किंवा पुनर्वितरणाचा सिद्धांत. वितरणाचा म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटिव्ह. पुनर्वितरण म्हणजे काय? रिडिस्ट्रीब्युशन. आणि दोन्हीवरती क्वेश्चन आलेले, रिडिस्ट्रीब्युशनवरती पण आले, डिस्ट्रीब्युशनवरती पण आलेत. ठीक आहे. मग लिहा नेक्स्ट क्वेश्चन, राईट ए शॉर्ट नोट ऑन डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. वितरणात्मक न्यायावरती थोडक्यात टीप लिहा. आता समजून घ्या, तुम्हाला प्रश्न पडला असं, सरांनी एक पान शिकवले, एक पेज शिकवले, आणि त्यानंतरच लगेच आम्हाला प्रश्न लिहायला सुरुवात केली. नाही, मी तुम्हाला सांगतोय की
हे तुम्ही नाही लिहायचं, मी शिकवणार तुम्हाला हे प्रश्न, पण आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळाली पाहिजे. हे नोट्स कशासाठी आहे, अल्टिमेटली जाऊन अशा स्वरूपात नोट्स काढायच्यात की ज्या आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये येऊ. मग जर आपण प्रश्नाची उत्तर नाही देऊ शकलो, त्या नोट्स काय कामाचे आहेत का, नाही. मग प्रश्नाची उत्तरं कशी शोधायची ते साठी 2018चा हा PYQ आहे बघा. त्याच्यानुसार समकालीन काळात न्यायाचे सिद्धांत हे सामाजिक न्यायाचे सिद्धांत अधिक आहेत आणि शास्त्रीय सिद्धांतामध्ये आढळलेल्या नैतिकतेचे कमी आहेत असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी काय म्हटलं, आजकाल मोर ऑफ याला सोशल अँगल जास्त आलाय, सामाजिक अँगल जास्त आलाय रादर दॅन द नैतिक आजच्या काळातील. ठीक आहे. सामाजिक न्यायाचे सिद्धांत वितरणाविषयी आहेत. मग हे कशाचं वितरण आहे नेमकं हे लक्षात घ्या. आता आपल्याला पाहायचं आहे वितरणात्मक सिद्धांत, पण वितरण कशाचे, तर वितरण म्हणजे संसाधनांचे, पदांचे, पुरस्कारांचे इत्यादीचे, पण ही सगळी संसाधने. आता समजून घ्या काय, भारतामध्ये आरक्षण हा मुद्दा फार सेन्सिटिव्ह आहे. पण आरक्षण हा मुद्दा सेन्सिटिव्ह काय आहे, लोक आरक्षणासाठी डिमांड का करत आहे. जसं मराठा आरक्षणासाठी डिमांड करण्यात आली, जाट आरक्षणासाठी डिमांड करण्यात आली, पाटीदार आरक्षणासाठी डिमांड करण्यात आलेली, रेड्डीज आरक्षणासाठी डिमांड करतात आली. खूप लोक आहेत, खूप समाज आहेत जे आरक्षणासाठी डिमांड करतात. ते का डिमांड आहे, कारण भारतामध्ये आरक्षण ही एक संपत्ती आहे. लक्षात ठेवा, ही एक साधन सामग्री आहे, रिसोर्सेस येते. मग साधन सामग्रीचे नेहमी वितरण होत असते. म्हणजे भारतामध्ये पहा ते कसं आहे समजून घ्या. आधी भारतामध्ये लोकसंख्या अधिक आहे, लोकसंख्या अधिक आहे, परंतु एक प्रकारे विकास हा विकसनशील लेवललाच आहे. आपण अजून डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील डेव्हलप्ड कंट्री आहो का आपण, नाही, बिलकुल नाही. मग याचा परिणाम काय होतोय, जर लोकसंख्या जास्त आहे विकास कमी आहे, याचा परिणाम काय, मोठ्या प्रमाणात गरिबी आहे आपल्याकडे. ही गरिबी दूर करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय, रोजगार. बरं, मग आपल्याकडे जर पुरेसे रोजगार आहेत का, नाही, पुरेसे रोजगार देखील आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण का, आपला देश अजून विकसनशील आहे, विकसित नाही आहे. सो पुरेशा रोजगाराच्या संधी पण नाही झालेल्या. मग जर पुरेशा रोजगाराच्या संधी नाही झाल्या तर सगळ्यात महत्त्वाची काय ठरते, सरकारी नोकरी. मग सर्वजण सरकारी नोकरीच्या मागे लागतात, जसं की तुम्ही पण मागे लागले. म्हणजेच काय, मग सरकारकडं अशी एक संसाधन आहे की ज्या संसाधनांच्या माध्यमातून, फॉर एक्झाम्पल सरकारी नोकरी, त्याला आपण जागा म्हणतो, व्हॅकन्सीज. सो गव्हर्नमेंटने जर सरकारी नोकरी डिक्लेअर केल्या की इथं 50 सीट अवेलेबल आहे सरकारसाठी, तर ही झाली साधन सामग्री की ज्याचं वितरण जर समाजामध्ये केलं तर समाजामध्ये कदाचित रोजगार कमी होतील, लोकांचे इन्कम स्टेटस वाढेल, सोशल स्टेटस वाढेल, इकॉनॉमिक स्टेटस वाढेल, जेणेकरून लोक गरिबीच्या बाहेर निघतील, जेणेकरून देशाचा विकास होईल, जेणेकरून आपल्याला ह्या लोकसंख्येचा भार उचलता येईल, देश विकसित देशाकडे चालेल. म्हणजेच काय, हे साधन सामग्री आहे सरकारी नोकरी. मग ही साधन सामग्री मिळाली पाहिजे. आता या साधन सामग्रीचं समाजामध्ये न्याय्य वितरण झालं पाहिजे असं सर्वांना वाटतं, यस. की काही लोकांपुरतीच मर्यादित पाहिजे, नाही, ते न्याय्य पद्धतीने जस्टफुल मॅनरने वितरण झालं पाहिजे. आणि जेव्हा हे जस्टफुल मॅनरने वितरण होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत. की साधन सामग्रीचे वितरण न्याय्य पद्धतीने करणे म्हणजे वितरणात्मक सिद्धांत. आता तुम्ही आले, आता तुम्हाला लक्षात आलं असं की काय मॅटर आहे हा नेमका, की वितरणाचा सिद्धांत म्हणजे काय वितरण करायचं आहे, की देशाकडे असलेली साधन सामग्री म्हणजे संसाधने. येस, करेक्ट वर्ड हा संसाधने, रिसोर्सेस, पदे, पुरस्कार, ही सगळी संसाधनेची. ठीक आहे. सामाजिक न्यायाच्या सिद्धांताची गरज काय आहे. सो हा जो सामाजिक न्यायाचा जो सिद्धांत त्याची गरज काय आहे. सामाजिक न्यायाचे सिद्धांत वाटप किंवा वितरणाचे निकष ठरवतात. म्हणजेच कोणाला किती, कधी आणि कशा प्रकारे मिळणार. जर आपला तुमचा सोशल जस्टिसचा सिलेबस बघितला GS2मध्ये, तर सोशल जस्टिसचा सिलेबसची सुरुवात होते डेव्हलपमेंटनी, डेव्हलपमेंट मॉडेल्स, डेव्हलपमेंट प्रोसेसेस, इन्स्टिट्यूशन्स इन्व्हॉल्व एटसेट्रा. सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे वेलफेअर सेक्शन ऑफ द सोसायटी, दुर्बल घटक समाजातील. मग दुर्बल घटक कोण आहेत, वुमेन, SC ST, बॅकवर्ड क्लासेसमध्ये सर्वजण आले. ठीक आहे. त्यानंतर ओल्ड एज, चाइल्ड किंवा चिल्ड्रन, ठीक आहे, दिव्यांग, हे सगळे कोण आहेत, ट्रान्सजेंडरचे. आता सो हे सगळे व्हल्नरेबल सेक्शन्स आहे. म्हणजे सोशल जस्टिसचा सिद्धांत काय ठरवायचं आहे, की वितरण जे होणार आहे ते कोणासाठी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, कोणाला किती जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात सामाजिक न्यायामध्ये.
मग याचे निकष का आवश्यक आहे? कारण नेहमीच मर्यादित संसाधने आणि अमर्यादित इच्छा आहेत. आपले विल इच्छा संपतात आहे का? नाही. मर्यादित आहे का इच्छा? नाही. इच्छा अमर्यादित आहे, मात्र संसाधने मर्यादित असल्यामुळे, म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो एक अनार सो बिमार. सो त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याला काहीतरी निकष ठरावे लागतील. कशाचे? तर सामाजिक वितरणाचे. त्याला आपण सामाजिक न्याय म्हटले, आणि त्या वितरणात्मक न्यायाला त्याला काय म्हटले आपण? वितरणात्मक न्याय. ठीक आहे. पुढे बघा. मर्यादित संसाधनामुळे एक स्पर्धा, संघर्ष आहे, ज्यामुळे समाजात शांतता राहत नाही. सो वितरण मर्यादितच करावं लागणार आहे, कारण संसाधनं मर्यादित आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये नेहमी संघर्ष राहणार आहे. 2 जातींमध्ये असेल, 2 वर्गांमध्ये असेल, 2 लिंगांमध्ये असेल, उच्चभ्रू निच्चभ्रू असेल, कशा ना कशा स्वरूपात भेदभाव केला जाणार आहे. कॅपिटलिस्ट वर्कर असतील, भांडवलशाही आणि नोकरदार वर्ग असेल, कामगार वर्ग असेल. सो यांच्यामध्ये नेहमी सत्ता संघर्ष आहे किंवा संघर्ष, एक स्पर्धा चालू आहे. कशासाठी? त्या सेम रिसोर्सेससाठी. मग त्याचे निकष काय असावेत? वेगवेगळ्या विद्वानांनी भिन्न भिन्न निकष दिले आहेत. प्रत्येकाचं मत वेगळे की कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. उदाहरणार्थ समजून घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे? संसाधने आहे आपल्याकडे, बरोबर. ही संसाधनं अनलिमिटेड आहे का? नाही. ही संसाधनं मर्यादित आहे. मर्यादित असल्यामुळे काय करायचं आहे? आपल्याला याचं वितरण करायचं आहे. मग ते वितरण कसं झालं पाहिजे? न्याय्य झालं पाहिजे. याला आपण काय म्हटलेलं आहे? सामाजिक न्याय. हे न्याय्य का झालं पाहिजे? कारण ज्या समाजामध्ये न्याय हे पहिलं वर्च्यू आहे, तो समाज न्याय्य समाज आहे. त्या समाज सुव्यवस्थित राहणार आहे. सुव्यवस्थित काय, अदरवाईज काय होणार आहे? संघर्ष होणार आहे. आणि त्या समाजामध्ये लोकांचे जीवन हे आनंदीदायी असणार आहे किंवा लोकांचे जीवन हे चांगले असणार आहे. सिंपल. मग वितरण तर करायचं आहे. मग वितरणाचे काहीतरी आपल्याला निकष ठरवावे लागणार आहेत. हे निकष काय असले पाहिजेत? हे कोण ठरवणार आहे? तर हे कशा पद्धतीचे असले पाहिजे निकष, हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळी मतं मांडलेली. उदाहरणार्थ उदारमतवादी लोक आहेत. उदारमतवादी सो उदारमतवादी लोकांची संकल्पना काय आहे? सिंपल. उदारमतवादी लोकांची संकल्पना काय आहे? एक, त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे सर्व काही, लिबर्टी. म्हणून तर त्यांना लिबरल लोक म्हणलेले, म्हणून त्यांना उदारमतवादी म्हणतात. उदारमत आहे त्यांचं. सो लिबरल येते, स्वातंत्र्य त्यांच्यासाठी. म्हणजे ते काय म्हणतात? समाजातील सगळ्यांना समान स्वातंत्र्य द्या, समान स्वातंत्र्य. आणि ते जर सगळ्यांना समान स्वातंत्र्य दिलं तर मग मात्र ज्याच्याकडे जशी कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, जशी क्षमता आहे, तशा प्रकारे तो विकास करेल. म्हणजेच काय, जर तुमच्याकडं 5 संत्री आहेत तर तुम्हाला सगळ्यांना संधी द्या, स्वातंत्र्य द्या, तर ज्याला पाहिजे त्याने ती संत्री घ्यायची. ठीक आहे. ती संसाधन त्याचा वापर करायचा. मग ज्याच्यात जास्त कॅपॅबिलिटी आहे ते ऑब्व्हियसली पुढे जाणार, किंवा ते ऑब्व्हियसली त्या संसाधनांचा वापर करणार. आणि ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी नाही, क्षमता नाही, त्याला त्या संसाधनाचा वापर करता येणार नाही. पण त्यांचं म्हणणं हे न्याय आहे, कारण का तुम्ही सर्वांना समान स्वातंत्र्य दिलं होतं की ज्याला जे करायचे त्यांनी करा, त्यांनी नाही केलं याच्यात दोष नाही आपला. ठीक आहे. असं झालंच ते. दुसरे कोण आहे? समाजवादी किंवा साम्यवादी. या ठिकाणी तत्वतः दोन्हीला मी एकच मानतो. तत्वतः म्हटले, लक्षात ठेवा या ठिकाणी कंटेक्समध्ये. अदरवाईज दोघं सिमिलर नाही आहे, लक्षात ठेवा. सो दोघांचं काय म्हणणं आहे एक गोष्टीवरती की हे जे वातावरण आहे, हे जे संसाधन आहे, याचं वितरण जे आहे ना, ते वितरण अशा पद्धतीने केले पाहिजे की ज्याचे परिणाम समान आले पाहिजे. परिणाम हे समान आले पाहिजे. सो याला म्हणतात इक्वॅलिटी ऑफ आउटकम, परिणामांची समानता. परिणाम समान आले पाहिजे म्हणजे काय? सगळे एका लेवलला असले पाहिजे. कोणाकडेही खाजगी मालमत्ता नको. इच वन विल बी गिव्हन अकॉर्डिंग टू देअर नीड्स, की त्याला जेवढी जास्त गरज आहे तेवढं दिलं जाईल, नाही की त्याच्या क्षमतेनुसार तो किती घेऊन जातो. जर अंबानींना खायला एक दिवसाला 10,000 रुपये बस होत असतील, त्यांना तेवढं दिलं जाईल, उरलं त्यांच्याकडून काढून घेतलं जाईल. हे साम्यवाद सांगतो, समाजवाद सांगतो, कारण समाजामध्ये त्यांना समानता प्रस्थापित करायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही प्रत्येक विद्वानाचं मत. आता फेमिनिझम, स्त्रीवाद ह्याच्यावरती काय म्हणतात की तुम्ही कोणताही समाज घ्या, शेवटी तुम्हाला दिसून येईल की लिंग आधारावरती भेदभाव झालेला आहे. वितरणामध्ये सुद्धा नेहमी पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांना प्राधान्य देण्यात आलेले ठराविक गोष्टी नेहमी. फॉर एक्झाम्पल, आज सुद्धा समानता आहे का पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनमध्ये? किती आहेत महिला ज्या कॅबिनेट मंत्री आहेत? किती आहेत महिला ज्या राज्यमंत्री आहेत? किती महिला ज्या सांसद आहेत? 14% पण नाहीत. तो सांगायचं उद्देश काय, जे की 50% भारताचं पॉप्युलेशन महिला आहेत, पण 14%च लोक आहेत फक्त जे रिप्रेझेंट करतात महिलांना, किंवा 14%च महिला आहेत फक्त. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल एवढंच आहे, ते म्हणजे हे विविध निकष वेगवेगळ्या पद्धतीने, भिन्न पद्धतीने ठरवले जातात. जशी गरज किती आहे,
निवड काय केली जाते, समानता प्रस्थापित करायचं आहे. ज्ञान काय सांगतं, प्रबोधन. प्रबोधन म्हणजे काय, रॅशनॅलिटी, तार्किकता. की तुमची तार्किकता पण आहे ना भाई, की तुम्हाला कशाची गरज आहे. तुम्ही म्हटले नाही मी तुळशीबागेतून BMW चालवणार आणि सरकार म्हणते BMW सगळ्यांना द्यायची, भाई घेऊन जा, त्याचा उपयोग काय आहे मला. याला असं म्हटलं जातं पुष्पिन ॲज गुड ॲज पोएट्री. प्रत्येकासाठी गोष्टी वेगळ्या असू शकतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला लेट सपोज तो आंधळा आहे आणि त्याला टॅबलेट घेऊन दिलं, त्याचा उपयोग काय आहे जर त्याला त्याच्यावरती व्हिडिओज पाहता नाही आले. येते लक्षात. सो जस्ट बिकॉज यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट, तुम्हाला वितरण करायचं म्हणून सर्वांना समान वितरण करून चालणार नाही. तुम्हाला तार्किकता देखील लक्षात ठेवावी लागेल. रॅशनॅलिटी असली पाहिजे, काहीतरी निष्पक्षता असलं पाहिजे, कोणाचे अगेन्स्ट भेदभाव नको, योग्यतेनुसार असलं पाहिजे, किंवा डेझर्टसुद्धा असलं पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजेच काय, डेझर्ट म्हणजे काय, एक प्रकारे गोडवा म्हणूया किंवा लक्झरियस आयटम म्हणून. ठीक आहे, एटसेट्रा. याचाच अर्थ वितरणात्मक न्याय किंवा सामाजिक न्याय ही संकल्पना ही एक मूलतः मानक संकल्पना आहे. सो लिहा पॉईंट नेक्स्ट. मानक संकल्पना म्हटलं जातं म्हणजेच काय, नॉर्मेटिव्ह. सो तुम्ही दोन पद्धती पाहिल्या असतील. एक पद्धत आहे मानक, म्हणजे त्याला आपण नॉर्म बेसिसवरती म्हणतो, नॉर्मेटिव्ह. हे काहीतरी एक मानक आहे, नॉर्मेटिव्ह. दुसरं आहे ते म्हणजे वस्तुनिष्ठ किंवा वैज्ञानिक. हे दोघं ॲक्च्युली अपोजिट आहेत. ठीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह किंवा सायंटिफिक, की याच्यामध्ये फॅक्ट्स, एक्सपेरिमेंट्स ह्या गोष्टी महत्त्वाच्या. सो मानकीय दृष्टिकोनातून म्हणजे हे तत्व म्हणून बघितलं जातं, प्रिन्सिपल, गुण, मानक म्हणून बघितलं जातं अशा पद्धतीने. ठीक आहे. सो न्याय ही संकल्पना मानक संकल्पना आहे. न्याय ही एक मानक कारण का, लोकांनी न्यायाचे निकष म्हणून भिन्न भिन्न मूल्यांवर आधारित भिन्न भिन्न मापदंड दिलेले आहेत. भिन्न भिन्नवरती का फोकस आहे, कारण जर सेम असायला पाहिजे ना. ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता काय सांगते, जर एका प्रश्नाचं उत्तर ते आहे तर तेच उत्तर आहे. मग तुम्हाला भिन्न भिन्नता ज्यावेळेस येते ना त्यावेळेस ते नॉर्मेटिव्ह बेसिस, तत्वता गोष्टींवरती जातं. ठीक आहे. न्यायाचे सिद्धांत हे मानक किंवा तात्विक सिद्धांत मानले जाते. ठीक आहे. तात्विक म्हणजेच काय, रॅशनल, त्याला म्हणतो रॅशनॅलिटी. न्याय किंवा वाटप किंवा वितरण संबंधित भिन्न मानक कोणते आहेत. मग पहिलं, न्याय वितरणासाठी प्लॅटोचा निकष असा आहे की लोक गुणांच्या बाबतीत भिन्न असतात. की प्लॅटोने काय सिद्धांत मांडला न्यायाचा, की प्रत्येक जण सेम नाही आहे गुणांच्या बाबतीत, प्रत्येकाचे गुण वेगळे. त्यांनी त्यासाठी एक्झाम्पल दिले, मॅन ऑफ कॉपर, मॅन ऑफ सिल्वर, मॅन ऑफ गोल्ड. कोणीतरी सोन्याचा मनुष्य आहे, कोणीतरी चांदीचा मनुष्य आहे आणि कोणीतरी पितळाचा मनुष्य आहे. याचा अर्थ काय, जो सोन्याचा आहे तो फिलॉसॉफर किंग आहे, तत्वज्ञानी राजा आहे, त्याच्याकडे फिलॉसॉफी चांगली आहे, त्याच्याकडे करेजियस आहे, त्याच्याकडे थोडीशी पॅशन पण आहे, बट त्याच्यामध्ये नॉलेज डॉमिनंट आहे, त्याचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये डॉमिनंट आहे. जो मॅन ऑफ सिल्वर रे त्याच्यामध्ये करेज डॉमिनंट आहे, बट जो मॅन ऑफ कॉपर रे म्हणजे पितळाचा मनुष्य आहे त्या किंवा तांब्याचा मनुष्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल पॅशन म्हणजे वासना, मत्सर ह्या गोष्टी जास्त आहेत. आणि म्हणून तो नेहमी ॲपेटाईट, मॅन ऑफ ॲपेटाईट म्हटलेले त्याला असं देखील म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं बघा, भिन्न असतात, काही सद्गुणी आहेत, काही तार्किक पुरुष आहेत आणि काही धैर्यवान पुरुष आहेत, तर काही इच्छांचे पुरुष आहेत किंवा इच्छाशक्तीला असलेले वासनेचे पुरुष आहेत. ठीक आहे. सो वासना म्हणजे तर सेक्शुअलिटी ह्या कंटेक्समध्ये नाही घ्यायचं. वासना म्हणजे इच्छाशक्ती, मॅन ऑफ ॲपेटाईट असं म्हटलेलं आहे, की ज्याला उपभोग घेणं ज्यादा महत्त्वाचं आहे. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवण हे उपभोग म्हणून घेताय की नीड म्हणून घेताय, याच्यावर तुमची मेंटॅलिटी ठरते. की जगण्यासाठी जेवण गरजेचं आहे की जगण्यासाठी जेवायचं की जेवायसाठी जगायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. काही जण जेवणासाठी जगतात ते असो. आत्म्याच्या प्रबळ गुणवत्तेच्या आधारे वाटप करण्याचे राज्य आणि पॅरामीटरमध्ये म्हणजे मानकांमध्ये वाटप करणारे राज्य यांना न्याय राज्य किंवा आदर्श राज्य असे म्हटले जाते. म्हणजेच काय, आत्म्याच्या प्रबळ गुणवत्तेच्या आधारे, आत्मा म्हणजे काय, आपलं सोल, आपलं जर सोल स्ट्रॉंग आहे तर त्याच्या आधारे म्हणजेच प्लॅटोच्या थिअरीनुसार मॅन ऑफ गोल्ड त्याच्या आधारे वाटप करणारे राज्य किंवा पॅरामीटरमध्ये म्हणजेच काय, मानकांवरती आधारित, पॅरामीटर म्हणजे काय, मापदंड, मापदंड. सो मापदंडावर आधारित वाटप करणारे राज्य किंवा वितरण करणारे राज्य यांना न्याय राज्य किंवा आदर्श राज्य असे म्हटले जाते. असं कोण म्हणतं, प्लॅटो म्हणतो. आणि हे मापदंड कोणते आहेत की एकमेकांच्या वर्गामध्ये, इतर वर्गांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. प्लॅटोमध्ये न्यायाचा सिद्धांत जो आहे तो प्रत्येकाला त्याचे देय देणे अशा पद्धतीने देखील आहे. म्हणजे काय, तुमच्याजवळ जेवढं आहे तेवढं तुमच्याजवळ आहे, जे इतरांजवळ आहे ते त्यांचं देय.
सो प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने वागणे आणि ती पद्धत आपापल्या कॅपॅसिटीनुसार असली पाहिजे. न्याय म्हणजे निष्पक्षता आणि प्रत्येकाला जे आहे ते मिळणे, असं प्लॅटोचं मत आहे. आता मी इथं डिटेल डिस्कशन करत नाही, कारण असं ॲज्युम करतो की प्लॅटोच्या थिअरी ऑफ जस्टिसमध्ये तुम्ही प्लॅटोबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. म्हणून पुढे त्याने सांगितलं, मी ऑलरेडी म्हटलेलं आहे, हे 3 टाईपचा आहे. एक रॅशनल मॅन, तार्किक पुरुष म्हटले तरी त्याला, किंवा तार्किक मनुष्य म्हणा, तत्त्वज्ञानी असतो तो. एक धैर्यवान पुरुष किंवा धैर्यवान मनुष्य आहे, जो की धैर्य संरक्षण त्याच्यामध्ये, तो जनरली मिलिटरी कमांडर एटसेट्रा होतो, किंग होतो. आणि जो एक इच्छेचा वासनेचा मनुष्य आहे, तो मात्र उत्पादक वर्गामध्ये जातो, तो मात्र कामगार बनतो. नेक्स्ट, न्यायाच्या कल्पनेच्या काही सामान्य पैलूवरती एकमत असू शकते. एक म्हणजेच न्याय म्हणजे निष्पक्षता. सो पहिली डेफिनेशन आली इथं न्यायाची आपली, न्याय म्हणजे निष्पक्षता. की जर तुम्ही निष्पक्षपातीपणे वागले तर न्याय्य वागले असं म्हणू शकता. सपोज तुम्ही उद्या जाऊन डेप्युटी कलेक्टर झाले आणि तुमच्याजवळ 2 ॲग्रीव्ड पार्टी आल्या. ॲग्रीव्ड म्हणजे काय, पीडित. सो 2 पीडित पार्टी आल्या, पीडित पक्ष आले, त्यांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणाचाही पक्षपातीपणा न करता कोणाच्याही बाजूने तुम्ही निष्पक्षपातीपणे निर्णय दिला तर तो निर्णय न्याय्य मानला जातो. म्हणजे न्यायाच्या एका व्याख्येमध्ये कुठेतरी निष्पक्षता येतं. दुसरं काय बघा, आणि निष्पक्षता हे प्रत्येकाला त्याचे ध्येय प्रदान करते. निष्पक्षता असल्यामुळे काय की ज्याला जे जेन्युइन आहे, जे ज्याचं आहे त्यालाच मिळतं, कारण तुम्ही इथं कुठे बायस नाही झालेले. ठीक आहे. आणि असे नाही की प्रदान केल्यास ते यामुळे हेवा वाटेल, मग ते कुटुंब असू द्या, संस्था असू द्या किंवा राज्य असू द्या. म्हणजे काय, ज्याचे जे आहे त्याला दिले म्हणजे त्याला काय त्या गोष्टीचा हेवा वाटेल असं पण गरजेचं नाही, कारण का ते त्याचं देयच होतं, ते त्याचंच होतं, म्हणून त्याला ते मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट, देय निर्धारित करण्यासाठीचा आधार काय आहे, म्हणजे कशावरून ठरवायचं आहे मग निष्पक्षपाती आपण की किंवा याचंच देय आहे ते, हे कशावरून ठरवायचं. प्रत्येकाला जे हवे आहे ते देणे म्हणजे समाजवादी तत्व. द वन अकॉर्डिंग टू द नीड्स, डिस्ट्रीब्यूट, वितरण अकॉर्डिंग टू नीड्स. ज्याला जे हवं आहे, ज्याला जे गरजा आहेत, ज्याच्यापाशी जे आहे ते त्याला देणं असं नाही. ज्याला जेवढं पाहिजे, ज्याला जेवढी जास्त गरज आहे तेवढं देणं, त्याला म्हणतो आपण समाजवादी तत्व. समाजवादात असे म्हटले जाते की प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार. याचा अर्थ काय समजून घ्या. इच अकॉर्डिंग टू हिज नीड अँड इच अकॉर्डिंग टू हिज कॅपॅसिटी. म्हणजेच काय की प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाने काम करायचं. त्याची क्षमता काय आहे त्याच्यानुसार त्यांनी काम करायचं. परंतु जेव्हा वितरण होईल तेव्हा मात्र प्रत्येकाची गरज काय त्याच्यानुसार त्यांना वितरण केलं जाईल. हा समाजवादाचा तत्व आहे, समाजवादाचं एक प्रिन्सिपल आहे. म्हणजेच काय, तुमची क्षमता किती आहे, लेट सपोज तुमची क्षमता 10 रुपये कमवण्याची, तुम्ही 10 रुपयेच कमवा. दुसरा एक पर्सन आहे, असे 100 पर्सन आहेत, ह्या प्रत्येकाची क्षमता वेगळी असू शकते, 10, 9, 8, 7 एटसेट्रा. अशा पद्धतीने शेवटी परत कोणाची तरी 10 असू शकते, कोणाची 20 असू शकते. सो सगळ्यांकडून कलेक्ट करायचं, मात्र त्याचं वितरण करत असताना कोणी किती कमवले आपल्या क्षमतेनुसार हे न बघता एक प्रकारे कोणाला किती गरज आहे. एखाद्याला आता सपोज गजर झालं, गरज आहे, सपोज याने त्याच्या क्षमतेनुसार 10 कमवले, पण याला 15ची गरज आहे, मोठी फॅमिली, तर याला 15 वितरित केलं जाईल. ह्यानी लेट सपोज 8 कमवले क्षमतेनुसार, परंतु याला 4चीच गरज आहे, त्याला 4 दिले जाईल. सो याला म्हणतात समान न्यायाचा किंवा समाजवादाचे तत्व, की इच अकॉर्डिंग टू हिज नीड अँड वर्क अकॉर्डिंग टू हिज कॅपॅसिटी. ठीक आहे. मग याच्यात पण यांनी फरक केलेला आहे, फरक केला आहे की गरज आणि इच्छामध्ये काय फरक आहे. गरज हे नैसर्गिक आहे आणि ते अपरिहार्य आहे. म्हणजे नॅचरली तुम्हाला काही गोष्टींची गरज लागणार आहे, ती लागणारच आहे. फॉर एक्झाम्पल आता लेट सपोज कोणी ओबेसिटी आहे कोणाकडं, ठीक आहे, फॅटचं प्रमाण जास्त आहे, तब्येत जास्त आहे ज्याला आपण म्हणतो. मग तुम्हाला त्याची गरज आहे का जेवढं तुम्ही खाताय तेवढं सगळं? नाही. तुम्हाला जगण्यासाठी जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जे होतं त्याला गरज नाही आहे. सो जगण्यासाठी जी मिनिमम कॅलरीज आहे 1800 कॅलरी असतील, 2000 कॅलरी असतील, तुमच्या कामानुसार डिपेंड, ते झालं तुमचं नैसर्गिक. मात्र तुमची इच्छा काय, सगळं खायचं आहे, तुम्हाला सगळं जास्त खायचं आहे, मग ती इच्छा मात्र कृत्रिम आहे आणि तो काय आहे, तुमचा लोभ आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं काय लिहिलं बघा, न्यायाचे उद्दिष्ट काय आहे, व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि कोणालाही मानवी प्रतिष्ठेच्या पलीकडे जगण्यास भाग पाडले जात नाही हे सुनिश्चित करणे म्हणजे न्याय. सो न्यायाची दुसरी व्याख्या मिळाली आपल्याला. एक मिळाली निष्पक्षता, इथे मिळाली दुसरी, म्हणजे ज्याला ज्याची गरज जशी आहे त्या पद्धतीने मिळणे किंवा त्याला त्याची जी प्रतिष्ठा आहे
ह्युमन डिग्निटी, त्याच्या पलीकडे जाऊन काम करायला सांगणार, ज्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चालू आहे. यार माणूस 2 लाख कमवतोय पण त्याला झोप आहे का? नाही. सो अशा पद्धतीने सुनिश्चित करणे हे म्हणजे एक प्रकारे न्याय आहे. ठीक आहे, पुढे पहा. वितरण असे असावे की समाजातील सर्व सदस्यांची मूलभूत गरज पूर्ण होईल. सो मूलभूत गरजा पूर्ण करणे न्यायी. आता याचं कनेक्शन कसं करायचं हे तुम्हाला कोणी सांगत नाही, सगळे वाचून दाखवतात. मी वाचून दाखवलं आत्तापर्यंत, ऑब्व्हियसली समजून देखील सांगवलं. याचं ॲप्लिकेशन करायचं कसं असतं बघा. एक सेकंड. पहा, स्टेटमेंट काय होतं? सिंपल. वितरण असे असावे की ती समाजातील सर्व सदस्यांची मूलभूत गरजा पूर्ण होईल. मग प्रश्न कसा येतो सोशल जस्टिसमध्ये? प्रधानमंत्री आवास योजना स्कीम चांगली आहे, योजना उत्तम आहे, परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही प्रॉब्लेम आहे. अंमलबजावणीमध्ये काही समस्या आहेत, अडथळे आहेत. यावरती चर्चा करा, टीका करा, एटसेट्रा. ठीक आहे, सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. ह्या कंटेक्समध्ये जर तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, त्यांनी सांगितलं आन्सर लिहिताना आपलं कुठेतरी एक अँगल आला पाहिजे की जरी अंमलबजावणीमध्ये काही समस्या असल्या तरी तर आपल्याला ते करणे, ती योजना राबवणे. या योजनेअंतर काय आहे? हर घर हाऊस, हर घर पक्का घर, हर घर उलट झालं का? ठीक आहे, हाऊसिंग फॉर ऑल आहे सॉरी, ते नळ जल हर घर से जल आहे, सॉरी ड्रिंकिंग वॉटर, ते पण याच्या अंडरच येईल. पण इथे हाऊसिंग फॉर ऑल आहे, सर्वांसाठी घरे. मग ही जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे ह्याचं तत्त्व काय आहे? सगळ्यात पहिलं तत्त्व आहे याचं न्याय. आणि इथे कोणता न्याय? क्वेश्चन सामाजिक न्यायातून आला तर आपण लिहिणार आहे सामाजिक. सो न्याय. सो सामाजिक न्यायाचा पहिला सिद्धांत, न्याय हा कोणत्याही समाज व्यवस्थेचा पहिला सिद्धांत आहे. आणि तो असं सांगतो, न्यायाची एक व्याख्या की समाजामध्ये सर्वांच्या गरजा पूर्ण करणे आणि निवारा ही सगळ्यात प्राथमिक गरजा आहे. त्याच्यामुळे जेव्हा राज्य असं फ्री ऑफ कॉस्ट जे म्हणतात ना की फ्री ऑफ कॉस्ट घरे वाटून राहिले आहेत, कोणीतरी म्हणतं ते एक काय त्याला वर्ड वापरलेलं आहे, मला आता आठवे नाही एक्झॅक्टली की, ठीक आहे येईल लक्षात. पण त्याला असं सांगितलं होतं की सरकार स्कीम्स देते खूप साऱ्या याच्या नावाखाली, त्या गोष्टींच्या नावाखाली, कुकिंग गॅसच्या नावाखाली, लाईट बिलच्या नावाखाली. बट तुम्हाला असं वाटत नाही का इलेक्ट्रिसिटी हॅज बिकम बेसिक नीड? वीज असणे ही आता एक मूलभूत गरज बनली का? समाजाच्या पहिल्यापासून मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच राहणार आहेत. अन्न वस्त्र निवारा एवढं जगायचं का त्याने? नाही. समाजाचा जशी जशी प्रगती होत गेली, जशी जशी उत्क्रांती होत गेली, तशा त्याच्या गरजा बदलल्या. शिक्षण, आरोग्य त्याच्या प्राथमिक गरजा झाल्या. मग तुम्ही कुठल्याही प्रकारे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर काम करत असाल तर न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करताय समाजामध्ये. आणि जर समाजामध्ये न्याय असेल तर समाज सुव्यवस्थित राहतो, तरच जीवन चांगले राहते. हा कंटेक्समध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता, लक्षात घ्या. सो सोशल जस्टिसच्या कंटेक्समध्ये वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला PSR किती प्रकारे चांगल्या प्रकारे हेल्प करते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणखीन एक निकष आहे तो म्हणजे योग्यता. डिझर्ट झाली तर डिझर्व असेल. ठीक आहे. योग्यता म्हणजेच एखाद्या व्यक्तीची पात्रता काय आहे. कोणीतरी अधिक मेहनती आणि अधिक प्रतिभावान आहे आणि त्याचे कार्य समाजासाठी उपयुक्तता निर्माण करत आहे, तर तिच्याकडे अधिक असणे आवश्यक आहे का? सिंपल प्रश्न. हे गुणवत्तेचे म्हणजे मेरिटोक्रेसीचे वैशिष्ट्य आहे आणि शास्त्रीय उदारमतवाद्यांचे देखील मत आहे. म्हणजे ज्याच्याकडे जेवढी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, तो तेवढे अर्न करेल. मेरिटोक्रेसीमध्ये तेच सांगितलं होतं ना. मेरिटोक्रेसी म्हणजे काय की गुणवत्ता आधारित. म्हणजे तुमच्याकडे जर गुणवत्ता आहे तर तुमच्याकडे आहे, तुम्हाला तेवढा अधिकार आहे तो मिळवण्याचा, अर्न करण्याचा. ठीक आहे. आणि ॲट द सेम टाईम हे कोणाचं मत आहे? सायंटिफिक लिबरल्स जे आहेत त्यांचं देखील हेच मत आहे. शास्त्रीय उदारमतवादी लोक जे आहेत त्यांचं. म्हणजे काय? तुमच्या कॅपॅसिटीनुसार. म्हणजे तुमच्याकडे जर कॅपॅसिटी आहे जास्त पैसे कमवण्याची, संपत्ती कमवायची, तुम्ही कमवली पाहिजे, तुम्ही पजेस केली पाहिजे, त्यांच्याकडे अधिक असू शकते, या गोष्टीला ते समर्थन करतात. लोकांना जे हवे आहे ते निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि इथे जे काही परिणाम असतील लोक समाधानी असले पाहिजे. म्हणजेच काय इथं काय सांगितलं आहे की जे लोकांना हवं आहे म्हणजे त्यांचं काय वॉन्ट, त्यांची जी इच्छा आहे ते त्यांना निवडण्याचं राईट टू चॉईस, हेच सगळ्यात घातक आहे हे राईट टू चॉईस. सी रिसेंटली वेस्ट बेंगॉलमध्ये पुन्हा एक रेपची केस झाली. पुन्हा म्हणतो कारण का लास्ट इयरला पण एक मोठी केस झाली होती. ह्यावेळेससुद्धा ती तेवढ्याच मोठ्या लेवलला एक केस झाली
रेपची. कोणती रेपची केस छोटी किंवा मोठी नसते, बट ऑब्व्हियसली त्याला मिळालेलं मीडिया अटेन्शन असेल, त्याच्यामागं ती क्रूरता असेल, ह्या गोष्टींमुळे ती केस थोडी युनिक बनते. मग वेस्ट बेंगॉलमध्ये केस झाली आणि त्या ठिकाणी वेस्ट बेंगॉलचे जे चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं की त्या मुलीने एवढ्या रात्री बाहेर निघायला नको होतं. सो अशा टाईपचं ते स्टेटमेंट होतं. ऑब्व्हियसली सगळ्यांना हे म्हणणं फार सोपं आहे, इझी. आय एम नॉट गोइंग टू डिफेंड हर, आय एम नॉट ॲक्च्युली डिफेंडिंग हर. त्यांनीसुद्धा हे म्हणणं, म्हणजे तुम्ही चीफ मिनिस्टर यार, कम ऑन, तुम्हाला एवढी सेन्सिबिलिटी तर असली पाहिजे कुठं काय बोलावं. तुमचे जे विचार आहे ना, जरी वास्तविक असले, जरी रिॲलिटी असली, जरी खरं असलेलं सत्य स्टेटमेंट, तरी तुम्ही ते बोलणं अपेक्षित नाही आहे. त्याचा समाजावरती, माध्यमांवरती, लोकांवरती परिणाम होणार आहे. सो तुम्हाला तेवढी सिन्सिअरिटी असली पाहिजे, जागेवर तार्किकता असली पाहिजे. असो तो जोक्स अपार्ट, बट सांगण्याचं उद्दिष्ट काय की राईट टू चॉईस. मग याच्याबद्दल आर्ग्युमेंट केली जाते की त्या मुलीला रात्री बाहेर निघायचं की नाही ही तिची चॉईस आहे. ट्रू, राईट टू चॉईसचा प्रॉब्लेम हाच आहे ना. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा रेप केसेस होतात त्यावेळेस वेस्टर्न क्लोथ्सवरून बोललं जातं की मुली अशा वेस्टर्न क्लोथ्स घालून बाहेर फिरायला नाही पाहिजे. विधान चुकीचं आहे, मान्य. पण राईट टू चॉईस आहे ना, ह्या आर्ग्युमेंटमुळे ते चुकीचं वाटतं. कारण का आपल्याला असं वाटतं यार तिची चॉईस आहे, तिला जे पाहिजे ते तिने. मग कुणी हा आवाज का नाही उठवला की मॅरेजच्या वेळेस पालकांचं ऐकलंच पाहिजे. त्यावेळेस मुली स्वतःहून का म्हणतात, पप्पा म्हणतील तसं, ठीक आहे. ब्रेकअप्स का करतात मग त्यावेळेस का नाही म्हणत राईट टू चॉईस. जर तुम्ही कपडे वापरताना तुम्हाला कोणीतरी वेस्टर्न कपडे वापरायला नाही पाहिजे असं म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं राईट टू चॉईस आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या मॅरेजच्या बाबतीत तुमचा राईट टू चॉईस आहे? तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचं एज्युकेशन तुम्हाला परस्यू करायचं किंवा कधी मॅरेज करायचं, कोणासोबत करायचं हा तर विषय सोडूनच द्या, ठीक आहे. कधी करायचं याच्यावरती तुमची राईट टू चॉईस आहे. जाऊन म्हणून बघा बरं घरी, आय हॅव राईट टू चॉईस. काय होईल तुम्हाला पण कळेल. संध्याकाळी मलाच फोन यायला बसतील की सर तुम्ही काही शिकू नका. सांगण्याचं उद्दिष्ट काय समजून घ्या, आपण फार सिलेक्टिव्ह झालो या राईट टू चॉईसबद्दल. आणि ॲक्च्युली समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये, भारतीय परंपरेमध्ये, सभ्यतेमध्ये, संस्कृतीमध्ये राईट टू चॉईसच्या अगोदर एक वर्ड होता, तो म्हणजे धर्म. सो आपल्याकडं नागरी हक्कांबद्दल नंतर बोललं जातं, आधी कर्तव्याबद्दल बोललं जातं. ही आपली सभ्यता आहे, आपली संस्कृती, सिव्हिलायझेशनल व्हॅल्यू आहे, आपली सभ्यतेचे मूल्य आहे आपले, की आधी इतरांचा विचार करा तुम्ही. मग म्हणजेच याचा अर्थ काय समजून घ्या. याचा अर्थ काय, सर्कमस्टन्सेस समजून घ्या ना बाई. सर्कमस्टन्सेस की ज्या देशातील, ज्या जगातील जे देश अगदी स्वतःला वेस्टर्न म्हणतात, अगदी डेव्हलप्ड म्हणतात, की जिथं सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत, तिथं लोक चांगले आहेत, एन्व्हायरमेंट चांगलं आहे, क्लायमेट आहे, पोलीस आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तिथे रेप्स होत नाहीत का? तिथे सुद्धा आजपण मॉलेस्टेशन्स, रेप्सच्या केसेस रजिस्टर्ड आहेतच आहे. मग तुम्हाला वस्तुस्थिती का समजत नाही आहे की समाज अजून तेवढा डेव्हलप झालेला नाही आहे की तुम्ही रात्री 2 वाजता जरी निघाले तरी तुम्हाला काही होणार नाही. भले त्यामध्ये कोणत्या सरकारचा हात असो नाही तर नसू, समाज अजून तेवढा त्या विचारापर्यंत उत्क्रांती होऊन पोहोचलेला नाही आहे की त्याला ही सुज्ञता स्वतःहून यावी की 2 वाजता एखादी मुलगी एकटी फिरते तर मला काय फरक नाही पडला पाहिजे, आय शुड प्रोटेक्ट हर. ह्या लेवलला जर समाज नाही आहे तर दुसऱ्या बाजूनी मुलींनी मग हे बॅकग्राऊंड समजून घ्यायला नको का की लेट्स अवॉइड इट ना, देर इज नथिंग. नाही, आपण म्हणू शकतो सर सर्कमस्टन्सेस असे आले असतील, डेफिनेटली आले असतील. आय एम नॉट डिफेंडिंग इट, आय एम सेईंग इट की ही गोष्ट त्या गोष्टीला ऑटोमॅटिक जस्टिफाय करत नाही की मला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे. दम असं ना तुमच्या, रात्री 11 वाजता तुम्ही मुलं, बरं का मी मुलींबद्दल पण बोलत नाही, मी मुलांबद्दल बोलतोय, फिरून दाखवा झोपडपट्टीच्या एरियातमधून, पर्टिक्युलरली धारावी वगैरे. तुम्ही म्हणता नाही सर नाही फिरू शकत का? राईट टू चॉईस आहे ना तुम्हाला. एक्सरसाइज करून दाखवा, तिथे कळेल काय होईल. तुमचा हाच राईट टू चॉईस. तुम्ही घरी एक्सरसाइज करून दाखवा, मग कळेल तुम्हाला काय होते, फटके बसतील. सो तुमचा राईट टू चॉईस पण सिलेक्टिव्ह आहे ना. कपड्यांच्या बाबतीत तुम्ही मांडताय की नाही आम्हाला वेस्टर्न कपडे घालायला पाहिजे, भाई ठीक आहे, लेट इट बी. आता नाही बोलू, तिथे व्हिडिओ आहे ऑनलाईन म्हणून. सांगण्याचा मुद्दा काय आहे की मान्य तुम्हाला निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, आणि परंतु त्याचे जे काही परिणाम असतील त्यात मात्र लोक समाधानी असली पाहिजे, तर ती गोष्ट न्यायी आहे, हे लक्षात ठेवा. सो राईट टू चॉईस ऑलवेज कम्स विथ रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स. वास्तविक किंवा वाजवी निर्बंध आपण ज्याला म्हणतो ते देखील असले पाहिजे. असो, हक्क. मग तुम्ही म्हणता नाही फिरायचंच नाही का? माझं म्हणणं कोणालाच नाही फिरायला परवानगी पाहिजे 2 वाजता, सगळे झोपलेले पाहिजे. काय काम आहे ना, मुलगी असो ना मुलगी. डिस्क्रिमिनेशन, इथं डिस्क्रिमिनेशन करतोय कोणावरती आपण? नाही फिरायचं, काही कारणच नाही फिरणं. मी नाही, तुम्ही म्हणता सर नाईट लाईफ आहे एटसेट्रा. अरे भाई, डे लाईफ जग व्यवस्थित. नाही सर इकॉनॉमीचा पार्ट आहे. आर यू गोइंग टू सी ऑल द थिंग्स फ्रॉम द इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह, ऑर
आता मग या ठिकाणी तुमच्यासाठी ह्युमन डिग्निटी इम्पॉर्टंट नाही का? सो पार्ट म्हणजे टू बी नोटेड. ठीक आहे, 11 समजू शकतो मी, 10 समजू शकतो, 7 वाजता फिरणं अवघड आहे दिल्लीमध्ये, कम ऑन. असो, थोडं डायवर्ट झालं 2 मिनटं, पण यातून आहे ना, ह्या चर्चेतून आहे ना तुम्हाला व्ह्यूज मिळतात, पर्स्पेक्टिव्ह मिळतात एसेमध्ये लिहिण्यासाठी, इथिक्समध्ये लिहिण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट, हे स्वकीय व्यक्तिवाद या स्वकीय म्हणजे काय? स्वतःच्या स्वार्थाचं. व्यक्तिवाद म्हणजे काय? इंडिव्हिज्युअलिझम, सेल्फिश इंडिव्हिज्युअलिझम या संकल्पनेवर आधारित आहे. ते सांगते की जे काही मी माझ्या प्रयत्नाने उत्पादन किंवा निर्माण करेल ते पूर्णपणे माझे असावे. द वॉट एव्हर आय प्रोड्यूस शुड बिलॉंग टू द मी. म्हणजेच कोण याला याचं संमतीचं कोण संमतदार कोण? याचं कोणचा विद्वान याला संमती देतो? म्हणजे जॉन लॉक. राईट टू प्रॉपर्टी. आय हॅव कम्प्लीट राईट ओव्हर माय लेबर ऑफ माय हॉर्स अँड लेबर ऑफ माय लँड. सिम्पल. की जे काही मी कष्ट करतोय किंवा माझ्या वतीने माझा घोडा, म्हणजे त्यावेळेस हॉर्सेस होते, राईट. सो ते माझे म्हणजे माझी संसाधनं पकडून चला. माझ्या घरी माझा बैल असेल किंवा माझी ट्रॅक्टर असेल, ही संसाधनं, त्यांच्यातून जे प्रोड्यूस होणार आहे ते सगळं, किंवा माझ्या प्रॉपर्टीवर प्रोड्यूस होणार आहे ते सगळं कष्ट माझं आहे आणि ते माझे दॅट प्रॉपर्टी, दॅट इन्कम बिलॉंग्स टू मी. सो राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार आहे. मनुष्य हा स्वतःचा पूर्णपणे मालक आहे आणि या कल्पनेवरती ते आधारित आहे. सो दुसरं, निष्पक्षता, रॉल्स थेरी. आता रॉल्स थेरीकडे येऊया. निष्पक्षतेचे निकष हे समान वागणूक या तत्वांशी संबंधित आहेत, जे म्हणतात की केवळ समानांना समान वागणूक दिली जाऊ शकते. समानांना समान वागणूक म्हणजे काय? इक्वल शुड बी ट्रीटेड इक्वली. इक्वल शुड बी ट्रीटेड इक्वली. सो जे समान आहे त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. म्हणजे समान असमानता काय आहे? म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक सिच्युएशन आहे ज्यामध्ये कोणीतरी मर्डर केला आहे, ती जर सिच्युएशन सेम समान असेल तर त्याने पण मर्डर केला तर याला जी शिक्षा होईल तीच याला शिक्षा झाली पाहिजे. इक्वल शुड बी ट्रीटेड इक्वली. एक पर्टिक्युलर कास्ट आहे, जर त्या संपूर्ण कास्टने हिस्टॉरिकली इनजस्टिस, सो ऐतिहासिक कुठेतरी अन्याय सहन केला आहे, तर त्या संपूर्ण समाजाला तुम्हाला इक्वली काहीतरी तो इनजस्टिस अन्याय न्यायामध्ये रूपांतर करण्यासाठी आरक्षण म्हणा, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी म्हणा, असं काहीतरी द्यावं लागणार आहे. सो संपूर्ण ह्यामधील संपूर्ण जी कास्ट आहे ती संपूर्ण एका ठिकाणी. पण ही कास्ट तुम्ही कम्पेअर करू शकता का अदर कास्टसोबत, जी उच्चभ्रू लोकांची, सपोज ज्याला आपण डॉमिनंट प्रभावी कास्ट म्हणतो, अप्पर कास्ट म्हणतो? नाही. तुम्हाला हे दोघांना समान ट्रीट करून चालेल का? नाही. सो जे समान आहेत त्यांना समान ट्रीट करावं लागेल. हे कोण मांडतं? तर हा मांडतो ॲरिस्टॉटल सुद्धा हेच मत मांडतो. हे इम्पॉर्टंट आहे. हे मध्ये मी जे सांगतोय ना याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही लोक फक्त वाचून दाखवणार आहे, वाचून दाखवले माझी 2 दिवसात सगळी PDF संपेल नुसती रीड करून. त्याच्याशी पॉईंट नाही. पॉईंट कशाशी? त्याच्यासोबत मी ज्या गोष्टी सांगतोय त्या पण लिहित चला. ॲरिस्टॉटलचं पण सेम म्हणणं आहे. केवळ समानांना समान वागणूक दिली जाऊ शकते. न्यायाच्या प्रक्रियात्मक आणि मूलतत्व सिद्धांतातील फरक काय? मग हा देखील क्वेश्चन येऊ शकतो आणि आलेला आहे. प्रोसिजरल जस्टिस अँड ॲट द सेम टाईम मूलतत्व म्हणजे काय? नॉर्मॅटिव्ह सबस्टॅन्टिव्ह जस्टिस. यांचे जे सिद्धांत आहे, सो सबस्टॅन्टिव्ह थिअरी ऑफ जस्टिस अँड प्रोसिजरल थिअरी ऑफ जस्टिस याच्यातला डिफरन्स लिहायचा आहे. सो लेट्स बिगिन. नावातच आहे न्यायाचा प्रक्रियात्मक दृष्टिकोन. प्रक्रियात्मक म्हणजे काय? प्रक्रियात्मक म्हणजे काय? तर एक काहीतरी प्रक्रिया आहे, एक्स आहे, त्यानंतर वाय आहे, झेड आहे, ए बी वॉटेवर जे काही असेल, ही प्रक्रिया जर मी फॉलो केली तर बरोबर मी जिथं जाईल तिथे मला न्याय मिळेल असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणीतरी एखादा क्राईम केला आहे, त्याला पोलिसांनी सगळी कायद्याअंतर्गत इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा आता भारतीय न्याय संहिता आलेली आहे की भारतीय दंड संहितेच्या जागी रिप्लेस होऊन, ठीक आहे, त्याच्यानंतर साक्ष संहिता आलेली, ह्या सगळ्या कायद्यांचा व्यवस्थित पालन करून पोलिसांनी त्या व्यक्तीला अरेस्ट केली. त्या कायद्यानुसार सर्व चार्जशीट वगैरे फाईल केल्या, एव्हिडन्सेस कलेक्ट केले, जज समोर त्याला हजर केलं. जजनी न्यायदान करताना सर्व वकिलांच्या दोन्ही बाजू ऐकून घेणे, प्रत्येकाला पुरेसा वाव देणे, क्रॉस एक्झामिन करण्यासाठी, त्याचे स्वतःचे आर्ग्युमेंट सादर करण्यासाठी, ही सगळी प्रोसिजर फॉलो करून एक न्याय दिला. त्या न्यायावरती तो पटला नाही म्हणून आपण अपील केलं. तो राष्ट्रपतींकडे गेला.
राष्ट्रपतींनी फेटाळला, वॉट एव्हर जे काही असेल क्राईमनुसार. आणि मग जेव्हा आपण ही प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थितरित्या फॉलो करतो तेव्हा असं म्हणू शकतो, जरी त्यावेळेस शेवटी अंतिमतः त्या क्रिमिनलला आपल्याला फाशी द्यावी लागली तरी देखील आपण असं म्हणतो न्याय झाला. म्हणजे हा प्रक्रियात्मक न्याय, की जेव्हा तुम्हाला एका ठराविक प्रक्रियेमधून गेले की त्याचं जे आउटकम येणार आहे ते न्यायच असलं पाहिजे. असं कोण मानतं? तर असं मानतो जॉन रॉल्स. आणि दिस इज द थिअरी ऑफ जस्टिस गिवन बाय द जॉन रॉल्स. मग ही प्रक्रिया काय हे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. त्याच्यात कुठेतरी मध्ये एक ओरिजिनल पोझिशन आहे, त्यात मध्ये कुठेतरी एक व्हेल ऑफ इग्नोरन्स आहे, त्यात मध्ये कुठेतरी मी सांगितलं रिफ्लेक्सिव्ह इक्विलिब्रियम आहे, जे मगाशी 3 पॉईंट होते सिलेबसचे ते. बट इथे तुम्हाला रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस समजून घ्यावं लागेल की ती प्रक्रियात्मक स्वरूपाची कशी आहे, की त्याचं म्हणणं आहे जस्टिस इज ॲज अ फेअरनेस, की जिथं तुमचे निष्पक्षता आहे तिथं तुमचा न्याय. त्या निष्पक्ष पद्धतीने कसं येता येईल त्यासाठी त्यांनी प्रोसिजर पुढे दिलेली आहे. आणि इफ जर ह्या प्रोसेसमधून तुम्ही गेल्यानंतर जे काही येणार आहे आउटकम परिणाम ते जर न्याय आहे तर ऑटोमॅटिक ते सगळ्यांना ॲक्सेप्टेबलसुद्धा आहे. जस्टिस ॲज अ फेअरनेस, इफ जस्टिस इज फेअर टू ऑल इट इज ॲक्सेप्टेबल टू ऑल. ते सर्वांना मान्य देखील असणार आहे. का मान्य असणार आहे? कारण ते सर्वांनी आपण न्याय्य प्रक्रिया फॉलो केलेली आहे. न्यायाचा प्रक्रियात्मक सिद्धांत काय आहे? न्यायाचा प्रक्रियात्मक सिद्धांत हे मूलतः उदारमतवादाचीच वैशिष्ट्य आहे. उदारमतवाद हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे कमालीकरण करणे होय. कमालीकरण म्हणजे काय? कमाल आणि किमान. किमान म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे मॅक्सिमायझेशन. सो जास्तीत जास्त करणे म्हणजेच काय? स्वातंत्र्य जेव्हा जास्तीत जास्त मिळतं तुम्हाला, उदारमतवादी लोक काय म्हणतात, जेव्हा तुम्हाला मॅक्सिमम लिबर्टी मिळते, मॅक्सिमम, ठीक आहे, सो त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता त्या ठिकाणी न्याय आहे. कारण सर्वांना समान संधी मिळाल्यात, सर्वांना स्वातंत्र्य मिळालं आहे, ज्याला जे करायचं त्यांनी ते करा. त्याच्यानंतर सपोज फॉर एक्झाम्पल घरातले सर्वांनी सगळ्यांना ग्रॅज्युएट केलं, सगळ्यांना BA मधून शिकवलं किंवा सगळ्यांना BCom, सगळ्यांना इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर कोणकोणत्या क्षमतेने काय करणार आहे, कोणकोणत्या अचिव्हमेंटला पोचणार आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे. पण न्याय्य पद्धतीने घरातल्यांनी मात्र वागणूक दिली असं म्हणता येईल. हाच तो थिअरी. म्हणजेच काय? स्वातंत्र्य याचा अर्थ काय? कशाचं स्वातंत्र्य? निवड करण्याचं स्वातंत्र्य, आवडीनिवडी, स्वतःच्या निवडीनुसार जगण्याचं स्वातंत्र्य. मला जसं पाहिजे तसं मी जगन, माझ्या क्षमतेनुसार मी काम करेल, हे मानणारे उदारमतवादी लोक आहेत. तोच हा न्यायाचा सिद्धांत आहे. नंतर काय बघा, उदारमतवाद्यांना राज्य आणि समाज दोन्हीकडूनही व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी हस्तक्षेप हवा आहे. आता याचा अर्थ काय समजून घ्या. उदारमतवाद्यांना राज्य आणि समाज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा उदारमतवाद्यांचा, आणि याच्यावरच सगळ्या टीकाकार तयार झालेले आहेत उदारमतवादी. याला 2 प्रॉब्लेम आहे. एक, यांचं काय म्हणणं आहे, हे 2 जे घटक आहेत, एक म्हणजे राज्य आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे समाज, ह्या दोघांनीही बिलकुल व्यक्तीच्या वैयक्तिक लाईफमध्ये, व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक हस्तक्षेप करू नये. दॅट्स इट. राज्य आणि समाज या दोघांनीही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायचे नाही. जर ते हस्तक्षेप केले नाही तर याचा अर्थ काय? याला जसं पाहिजे तसं वागता येईल, म्हणजेच स्वातंत्र्य, म्हणजेच लिबर्टी, आणि म्हणून लिबरलिझम. किती सोपं आहे, किती सिंपल. तुम्ही म्हणताल अवघड आहे सर, किती सोपं आहे बघा. मग हे का त्यांनी असं म्हटलेलं आहे की यांनी हस्तक्षेप करायचे नाही? कारण त्यांचं म्हणणं आहे जर राज्याने हस्तक्षेप केले व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात तर त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं. कारण का राज्य कुठं ना कुठं त्याला निर्बंध लावण्याचा प्रयत्न करणार त्याच्या स्वातंत्र्यावर. जर समाजाने हस्तक्षेप केला तर समाज कुठं ना कुठे निर्बंध लावण्याचा प्रयत्न करणार. सो म्हणून ह्या 2 घटकांनी बिलकुलही हस्तक्षेप करू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे काय समजून घ्या की उदारमतवाद्यांच्या मध्ये राज्य आणि समाज दोन्हीकडून व्यक्तीच्या जीवनात कुठल्याही प्रकारे किंवा कमीत कमी हस्तक्षेप करायचा आहे. उदारमतवादी किमान राज्याच्या बाजूने आहेत. लक्षात ठेवा, मिनिमल स्टेट असं म्हटलं होतं. किमान राज्य, मिनिमल स्टेट, किमान राज्य. किमान म्हणजे काय? कमीत कमी, म्हणजेच काय? हस्तक्षेप कमी करणारे राज्य. की जे असं म्हटलं जातं दोज स्टेट्स इज द बेस्ट स्टेट विच इंटरफेअर्स ऑर इंटरव्हीन लिस्ट, की ते राज्य सर्वोत्तम राज्य आहे की जे लोकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. जेवढा जास्त हस्तक्षेप तेवढं खराब राज्य, जेवढा कमी हस्तक्षेप
तेवढंच म्हणून मिनिमल स्टेट पाहिजे, जेवढं गरजेसाठी ना तेवढंच पाहिजे स्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉर्डर प्रोटेक्शनसाठी, टॅक्स कलेक्शन अँड डिस्ट्रीब्युशनसाठी मिनिमल स्टेट पाहिजे असं उदारमतवाद्यांचं म्हणणं आहे. ज्याचा अर्थ राज्याने कायदा व सुव्यवस्था, मी सांगितलं कायदा आणि सुव्यवस्था ह्याच गोष्टी पाहिल्या पाहिजेत असं होतं. म्हणून त्यांना पोलीस स्टेट असं देखील म्हटलं जातं. पोलीस स्टेट म्हणजे काय, किंवा नाईट वॉचमॅन ठेव, रात्रीचा पहारेकरी राज्य. म्हणजे काय, रात्रीचा पहारेकरी घरच्यांवरती येऊन नाही. जे नाईटला काय असतं, जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्था शांतपणे झोपलेली असते, उद्याच्यासाठी तयारी करत असते. इन शॉर्ट, जेव्हा पूर्णपणे लोक शांत असतात त्यावेळेस रात्री काही अपघात घडू नये त्याची सुरक्षेची जबाबदारी वॉचमॅनकडे असते. मग राज्याने तेवढंच काम करायचं की जेव्हा पूर्ण समाज शांततेत आहे त्यावेळेस राज्याने त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे, एवढीच राज्याची जबाबदारी असली पाहिजे. म्हणजेच कमीत कमी राज्य किमान राज्याची संकल्पना आहे. आणि राज्याने कोणतेच ध्येय साध्य करण्यासाठी माणसांवर स्वतःचे ध्येय लादू नये. मोदीजींनी तेच केलं, विकसित भारत बनाना है, सबको काम पे लगना है. राज्याने हे नाही केलं पाहिजे असं उदारमतवादी लोक म्हणतात. त्यांचं काय म्हणणं आहे की राज्याला विकसित व्हायचं आहे म्हणून तुम्ही लोकांना विकसित करण्यासाठी कामाला लावू नका. लोकांना वाटलं तर होतील, लोक काय काम करणार नाही आहेत का, तुम्ही सांगितल्यावरच करणार आहे का, असं नाही आहे. आणि तुम्ही सांगितल्यावर जरी करत असाल तरी तुम्ही ते लादलं गेलेलं आहे त्यांच्यावरती. म्हणून किमान राज्य असलं पाहिजे. राज्याने आपली ध्येय कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर लादायची नाहीत. ॲज सिम्पल. नेक्स्ट, उदारमतवादाचा मनुष्य हा तर्कशुद्ध आहे. उदारमतवादी मनुष्य असं पाहिजे, तो जो उदारमतवादी मनुष्य आहे तो तर्कशुद्ध आहे, त्याच्याकडे तार्किकता आहे. आणि राज्याने मनुष्यासाठी कोणतेही ध्येय प्रस्थापित करू नये यावर त्याचा विश्वास आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे स्वातंत्र्य असलं पाहिजे, निवडीचे स्वातंत्र्य असलं पाहिजे, माझे ध्येय काय म्हणून. उदारमतवाद्यांसाठी मनुष्य राज्याच्या आधी आहे. म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल इज प्रायर टू स्टेट. राज्याच्या अगोदर आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. मनुष्य हा राज्याच्या आधी असतो. कारण का त्यांच्यासाठी मनुष्य हा महत्त्वाचा आहे. राज्य त्यांच्या म्हणण्यासाठी मनुष्यासाठी राज्य आहे, राज्यासाठी मनुष्य नाही. की मोदीजींना आता कोणाला तरी सरकार स्थापन, म्हणजे मोदीजींना सरकार आले आणि मोदीजींना कोणावर तरी शासन करायचे म्हणून पब्लिक गोळा करून आणले भारतात, असं नाही आहे. भारतातील लोक आहेत ऑलरेडी, मनुष्य आहे, त्यांना शासन करण्यासाठी राज्य आहे. सो मनुष्यासाठी राज्य आहे, राज्यासाठी मनुष्य नाही आहे. सो व्यक्ती हा राज्याच्या आधी असतो मनुष्यापेक्षा. पण लक्षात ठेवा, व्यक्ती इथं वर्ड, मनुष्य ही एक प्रजाती येते, व्यक्ती हा राज्याच्या आधी असतो. इंडिव्हिज्युअल इज प्रायर टू द स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट, उदारमतवाद एंड स्टेट थेअरीच्या विरोधात आहे. एंड स्टेट थेअरी म्हणजे काय, एंड म्हणजे काय, उद्दिष्ट. स्टेट थेअरी म्हणजे काय, राज्याने द्यायचा असा सिद्धांत जो विशिष्ट उद्दिष्ट सांगतो, की राज्याने कोणतेही उद्दिष्ट सांगायचं नाही. असो, उदारमतवाद म्हणजे प्रक्रियात्मक न्याय. याचा अर्थ उदारमतवादामध्ये न्यायाचा सिद्धांत कोणताही शेवट किंवा ध्येय प्रस्थापित करत नाही. तो फक्त योग्य प्रक्रियांचा अवलंब करण्याचा सल्ला देतो किंवा प्रस्ताव देत असतो. आणि जे काही परिणाम असेल योग्य प्रक्रियेनुसार ते न्याय म्हणून स्वीकारले जातात. हे वाक्य इम्पॉर्टंट आहे, हे पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे. दिस इज ऑल अबाउट थिअरी ऑफ जस्टिस गिवन बाय रॉल्स. हे सगळं रॉल्सच्या न्यायाच्या सिद्धांताबद्दल आहे. काय शॉर्टमध्ये सांगतो की त्यांचं काय म्हणणं आहे, उदारमतवाद काय म्हणतो की प्रक्रियात्मक न्याय याचा अर्थ काय आहे की कुठल्याही प्रकारे न्यायाच्या सिद्धांताचा काहीतरी शेवट नाही आहे, की काहीतरी एक उद्दिष्ट नाही आहे की मी अशा पद्धतीने साध्य केलं म्हणजे न्याय, असं नाही आहे ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, लेट सपोज हे पॅरेंट्स आहेत दोन, ठीक आहे, हे एक पॅरेंट आहेत, हे एक पॅरेंट आहे. ती यांना दोन मुलं किंवा बालकं आहेत, मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. आता पहा, हे सर्वजण आयुष्याच्या रेसमध्ये निघालेत. हे सर्वजण काहीतरी झाले पाहिजे. लेट सपोज एक काहीतरी मानू की प्रत्येकाची इन्कम 5 लाख रुपयापर्यंत गेली पाहिजे, किंवा प्रत्येकजण मेंबर ऑफ पार्लमेंट झालं पाहिजे. ठीक आहे, हे एक उद्दिष्ट मानून चाललं. आणि जर ते चारही चौघे जरी जण झाले बरोबर MP, तरच न्याय झाला असं म्हणणे नाही. म्हणजे काहीतरी उद्दिष्ट ठेवले आणि ते परिणाम म्हणून ते उद्दिष्ट पूर्ण झाले तर न्याय झाला असं म्हणता येत नाही. मग प्रक्रियात्मक न्याय काय सांगतो, ह्या प्रक्रियेमध्ये
म्हणजेच काय, ही जी प्रक्रिया आहे त्यांच्या प्रवासाची, याच्यामध्ये त्यांच्याशी कोणी भेदभाव केला नाही, निष्पक्षतेने केले. जे काही त्यांच्याजवळ संसाधनं होती, पैसे असतील, घर असेल, गायडन्स असेल, ती संसाधनं सगळी व्यवस्थित त्यांना समानतेने दिली, समान ठिकाणी असलेल्या लोकांना समानतेने दिली. आउटपुट काही येऊ दे, कोणी जिंकलं कोणी हारलं, प्रक्रिया समान आहे, प्रक्रिया न्याय्य आहे, तर मात्र हे सगळा न्याय आहे असं म्हटलं जातं. यालाच म्हणतात प्रक्रियात्मक न्याय. म्हणजे न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी जी फॉलो केली प्रक्रिया आहे, ती जर प्रक्रिया न्यायपूर्वक असेल तर त्याला न्यायाचा सिद्धांत, प्रक्रियात्मक न्यायाचा सिद्धांत म्हटले जाते. सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे. नेक्स्ट, परिणामांचा विचार नाही करायचा, प्रक्रियेचा विचार करायचा. रॉल्सने त्याच्या सिद्धांताला शुद्धपणे प्रक्रियात्मक सिद्धांत असे म्हटले आहे. 3 प्रकारच्या प्रक्रियांचा तो सिद्धांत देतो. पूर्णपणे प्रक्रियात्मक का म्हटले बघा. पूर्णपणे प्रक्रियात्मक याचा अर्थ काय, कंप्लीट फेअरनेस, कंप्लीट प्रोसिजरल. जेव्हा ध्येय परिभाषित केले जाते आणि त्या ध्येयासाठी योग्य प्रक्रिया अस्तित्वात असतात. म्हणजे काय, इथे त्यांनी कन्सेप्ट काय मांडली बघा, की आपण काहीतरी ध्येय ठेवायचं, उद्दिष्ट ठेवायचं, ते उद्दिष्ट साध्य झालं म्हणजेच न्याय असं नाही. पण जर ते ध्येय असो किंवा नसो, जर प्रक्रिया न्याय्य असेल तर मात्र न्याय झाला असं म्हणता येईल. पण हे सुद्धा काय झालं, प्रक्रियात्मक न्याय. मग पूर्णतः किंवा कंप्लीट ज्याला आपण म्हणतो, सो ते कंप्लीट जस्टिस म्हणजे काय, पूर्ण न्याय किंवा पूर्ण प्रक्रिया, कंप्लीट फेअरनेस, कंप्लीट प्रोसिजरल, पूर्ण प्रक्रियात्मक. की जेव्हा तुम्ही ध्येय पण ठेवता, ते ध्येय न्याय्य पण आहे तुमचं, ते ध्येय गाठण्यासाठी जी प्रक्रिया फॉलो केली ती सुद्धा न्याय आहे, तर तुमचं पूर्ण न्याय आहे, पूर्ण प्रक्रियात्मक न्याय आहे. सो असं म्हटलं जातं त्याला, की कंप्लीट प्रोसिजरल थिअरी असं म्हटलं जातं. मग अपूर्णपणे प्रक्रियात्मक म्हणजे काय, जेव्हा ध्येय निर्धारित केले जाते परंतु प्रक्रिया परिभाषित नसते, तेव्हा मात्र ते अपूर्ण प्रक्रियात्मक आहे. शुद्धपणे प्युअर, जेव्हा फक्त कार्यपद्धती परिभाषित केली जाते आणि ध्येय परिभाषित केले जात नाही. सो त्यांनी सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन दिलेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याला वेगवेगळे वर्ड दिलेत. सो कंप्लीट प्रोसिजरल म्हणजे काय, की दोन्ही गोष्टी ज्यावेळेस दिलेल्या आहेत, ध्येय पण आहे ते पण न्याय्य आहे, प्रक्रिया आहे ते पण न्याय्य आहे, कंप्लीट प्रोसिजरल. इनकम्प्लीट प्रोसिजरल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे काय, पण प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर फॉलो करताना जस्ट फुल नाही आहे, न्याय्य नाही, तर ते इनकम्प्लीट आहे. आणि प्युअर प्रोसिजरल म्हणजे काय, फक्त प्रोसिजरवरती लक्ष आहे, ध्येयावरती लक्ष नाही, त्यावेळेस म्हटलं आहे प्युअर प्रोसिजरल. ठीक आहे. तथापि नॉझिक, सो कोण आहे हा, स्कॉलर आला पहिला, लक्षात ठेवा, रॉबर्ट नॉझिक, रॉबर्ट नॉझिक. ते काय सांगतो, तो शुद्ध आणि प्रक्रियात्मक मानत नाही, तो शुद्ध प्रक्रियात्मक सिद्धांत मानत नाही, तो रॉल्सच्या सिद्धांताला अंतिम राज्य सिद्धांत म्हणतो. म्हणजे राज्याने निश्चित ध्येय निर्धारित करावे अशी रॉल्सची इच्छा आहे आणि ती प्रक्रिया मात्र आपण मी दिलेल्या पद्धतीने फॉलो करावी असं रॉल्सचं म्हणणे. असं नॉझिक म्हणतो की रॉल्स असं म्हणलं आहे. हेच तर ब्युटी ना, कारण हा जो नॉझिक आहे हा टीकाकार आहे, त्याला त्याचं मत मांडायचं आहे, मग त्याला त्याचं मत मांडायचं आणि ते खरं करायचं एंटायटलमेंट थिअरी ऑफ जस्टिस, तर त्यासाठी त्याला रॉल्सची थिअरी टीका करायची त्याच्यावरती. मग त्यांनी काय सांगितलं, रॉल्सचं म्हणणं आहे की रॉल्सची थिअरी ही कंप्लीट नाही, कारण त्याने ध्येय ठरवलेलं नाही काय, की त्याचं हे म्हणणं नाही की कुठं गेल्यानंतर समाज न्याय्य समाज होईल. त्यांनी काय म्हणणं आहे, ध्येय राज्याने ठरवावं आणि जी काही प्रोसिजर फॉलो केली जाईल ती न्याय्य असली की तुमच्या समाजामध्ये न्याय झाला असं म्हणता येईल. रॉल्सने स्वातंत्र्य मर्यादित केले याच्यामुळे, म्हणून रॉल्सने एक प्रकारे स्वातंत्र्याला काहीतरी मर्यादा घातल्यात आणि म्हणून याच्यावरती उदारमतवाद्यांनी सुद्धा टीका केलेल्या आहेत. रॉल्स हा स्वतः एक उदारमतवादी आहे, यस, कारण का तो करार सिद्धांताचा प्रवक्ता आहे किंवा विद्वान आहे. करार सिद्धांत तो काय सर्वांना माहिती असेल, नसेल तर मागचे लेक्चर्स ओपन करून बघा, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, थिअरी ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सोशल कॉन्ट्रॅक्ट, समाज करार सिद्धांत. ठीक आहे. सो त्याचा तो प्रवर्तक आहे, विद्वान आहे, म्हणजे तो डेफिनेटली लिबरल आहे, उदारमतवादी आहे. पण त्याच्यावर उदारमतवाद्यांनी टीका केली, कारण का त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राज्याला स्कोप दिला की तुम्ही ध्येय ठरवा आणि प्रक्रिया मात्र न्याय ठेवा. म्हणजे ॲट द सेम टाईम त्यांनी स्वातंत्र्य लोकांचं मर्यादित केलं आणि त्यांनी थोडासा समानतेला सुद्धा आधार घेतला किंवा समानतेला सुद्धा प्राधान्य दिलं, म्हणून त्याच्यावर टीका करण्यात आली. अशा प्रकारे तो व्यक्तीच्या स्ववरती हल्ला करतो, कारण का त्याचं म्हणणं आहे की
तुमच्याजवळ ध्येय ठरवणे राज्याने ठरवलेले, तुम्ही फक्त प्रक्रिया फॉलो करायची. नॉझिक त्याच्या सिद्धांताला शुद्ध प्रक्रियात्मक म्हणतो. त्याचं म्हणणं आहे प्रोसिजर पण जस्टफुल असणारे, न्याय असणारे आणि उद्दिष्टसुद्धा न्याय असणारे. नॉझिकच्या मते शुद्ध प्रक्रियात्मक सिद्धांत हा ऐतिहासिक तत्वांवरती आधारित आहे आणि अंतिम राज्य सिद्धांतावरती नाही. अंतिम राज्य म्हणजे काय? एंड स्टेट थिअरी, की जे उद्दिष्ट आहे ध्येय तर राज्याने नाही ठरवायचं आहे, तर ऐतिहासिक तत्वांनी ठरवायचं आहे. ऐतिहासिक तत्वावरती आधारित आहे. हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स येते लक्षात. सो 1.25 तास झालं. ठीक आहे. सो इथपर्यंत आलेलो आहे. नेक्स्ट टाईम इथून पुढे आपण कंप्लीट करणार आहे. ओके, मला वाटतं न्यायाचा प्रक्रियात्मक सिद्धांत कंप्लीट होईल का? नाही, इट्स गोन टेक अ टाईम. ठीक आहे, हरकत नाही. हा न्यायाचा प्रक्रियात्मक सिद्धांत जो उरलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. सो या ठिकाणी इथेच थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.